ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांना दंडवत प्रणाम। एकदा एका भक्तांनी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांना एक प्रश्न विचारला आणि हा प्रश्न 10व्या स्कंदावर आधारित होता, श्रीकृष्ण लीलेवर आधारित होता आणि थोडा तात्विक एक प्रश्न होता। तर तो प्रश्न ऐकून राधानाथ महाराजांनी त्यांना उत्तर दिले की तुला जेवढे काही तात्विक प्रश्न विचारायचे होते ते तू यापूर्वी विचारायला पाहिजे होतेस। पहिले 9 स्कंध भागवतात दिलेत, महाभारतामध्ये प्रभू रामचंद्रांची गोष्ट आहे, महाभारतात इतर भक्तांची गोष्ट आहे। या सर्व तत्वांवर, या सर्व प्रसंगांवर तू प्रश्न विचारू शकतोस, पण 10व्या स्कंदावर तू प्रश्न नाही विचारू शकत। का बरं? म्हणाले 10वा स्कंद श्री कृष्णांची जी लीला आहे ही प्रश्न विचारण्यासाठी नाहीये। श्रीकृष्णांची लीला ही केवळ आनंद आस्वादन करण्यासाठी आहे। श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांमधले प्रेमाचे आदान प्रदान हे ऐकून काही प्रमाणात अनुभव करण्यासाठी आहे। आणि याच गोष्टी अनुसार आपण बघू शकतो की श्रील प्रभुपाद जेव्हा विविध पुस्तकांचे भाषांतर करत होते तेव्हा अमेरिकेला जायच्या आधी भारतातूनच पहिल्या स्कंदाचं भाषांतर करून घेऊन गेले। मग इतर दुसरा, तिसरा, चौथा हे सर्व स्कंद प्रभुपादांनी नंतर भाषांतरित केले, नंतर त्याच्यावर तात्पर्य लिहिले। पण तिसरा किंवा चौथा स्कंद जेव्हा प्रभुपादांचा चालू होता भाषांतर करणे, आणि नक्कीच प्रभुपादांच्या मनात एक इच्छा होती की मला सर्व भागवत, संपूर्ण भागवत 12 स्कंध भाषांतरित करून द्यायचे। कुठेतरी श्रील प्रभुपादांना असं वाटलं माझं वय भरपूर आहे आणि कधी काय होऊ शकतं आपण सांगू शकत नाही, काळ हा कोणाच्या म्हणण्यानुसार चालत नाही। तर त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या स्कंदाचं भाषांतरित करत असताना त्यांनी 10वा स्कंद हातात घेतला आणि 10व्या स्कंदावर विस्तृत
भाषांतर आणि विस्तृत तात्पर्य देण्याऐवजी त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ज्या पुस्तकाला आपण म्हणतो श्रीकृष्ण. तर आज आपण वृंदावनाच्या काही बाल लीलांवर चर्चा करणार आहोत. श्रीकृष्ण हे एका लहान मुलाची भूमिका करतायत आणि बलरामांसोबत त्यांना एक साथ मिळते. तर स्वतः पण थोडे मस्करी करण्यामध्ये वगैरे त्यांना खूप रुची आहे आणि सोबत बलरामजी पण आहेत आणि त्यांचे सर्व गोपमित्र त्यांच्यासह आहेत. आता असंख्य गोपमित्र आणि त्यांचे दोन नायक कृष्ण आणि बलराम हे काय काय करतात तिकडे. एकदा 8व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय श्रील प्रभुपादांनी की एकदा सर्व गोपिका गावातले हे यशोदामाईकडे येतात आणि तक्रारी करतात. काय म्हणतात? म्हणतात, अगं यशोदा, तुझा हा मुलगा कृष्ण आणि रोहिणीचा मुलगा बलराम हे आवरेनासे झालेत. हे काय करणार? सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा दूध काढायची वेळ असते तेव्हा गोठ्यामध्ये वासरांना बांधलेलं असतं, त्यांना सोडून देतात आणि वासरं जाऊन मनसोक्त दूध पितात आणि दूध प्यायल्यावर आम्ही जेव्हा भांडी घेऊन जातो दूध काढण्यासाठी, जेव्हा आम्ही धार काढायचा प्रयत्न करतो तेव्हा आमची भांडी रिकामी राहतात आणि आम्ही तसेच परत येतो. तर यांना थोडस आवरायला पाहिजे आपण. मग म्हणतात, जर आम्ही त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना ओरडलो तर एक मोहक हास्य देतात आणि मग आम्हालाच वाईट वाटतं की आम्ही यांना का ओरडलो. कधी आमच्या घरी येतात, दही, लोणी इत्यादी चोरतात आणि ते चोरल्यावर कसं चोरतात? तर यशोदामाईला हे जेव्हा वर्णन करत होते तेव्हा यशोदामाईंनी त्यांना एक प्रश्न विचारला. म्हणाले, जर तुम्हाला एवढा त्यांचा त्रास होतोय, मला एक सांगा, ते चोरतात तरी कसं? तर म्हणतात, कधी एक पाट घेणार, कधी चौरंग घेणार, कधी उखळ घेणार आणि त्या उखळीवर किंवा चौरंगावर, पाटावर अशी काहीतरी रांग वगैरे करणार, एकमेकांवर उभे राहणार आणि वर जरी आम्ही लपवून ठेवलं असेल तरी त्या दह्याला आणि लोण्याला ते चोरणार. आणि समजा खूप उंच बांधून ठेवलंय, आमच्यातून काही लोकांनी हुशारी करून खूप उंच बांधलं होतं, तर एक छोटी काठी घेतात आणि त्या काठीला वर असं एक टोक करतात आणि खालून त्या मडक्याला असं फोडतात आणि त्याला भोक करतात आणि त्या भोकातून मग लोण्याची किंवा दह्याची धार निघते. तिथे खाली उभे राहतात आणि मनसोक्त असं सर्व दूध आणि लोणी सोडतात. कधी स्वतःचं पोट भरल्यावर माकडांना बोलवतात, माकडांना खाऊ घालतात. असं म्हणतात, श्रीकृष्णांप्रती कोणीही काहीही केलेली सेवा श्रीकृष्ण कधी विसरत नाही. आपल्याला हे ऐकून असं वाटेल की एका जन्मामध्ये किंवा एका अवतारामध्ये जर काही सेवा केली आहे तर ती कधी श्रीकृष्ण विसरणार नाही. पण नाही, श्रीकृष्ण अर्जुनाला 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुना तानी अहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आपण दोघांनी अनेक अनेक जन्म सोबत घालवले, तुझं शरीर नेहमी बदलत असतं म्हणून तू ते विसरतोस, मी ते विसरत नाही. म्हणून श्रीकृष्ण यायच्या आधी जेव्हा एकदा रामचंद्रांच्या अवतारात आले होते तेव्हा वानरांनी त्यांची भरपूर सेवा केली होती आणि श्री रामचंद्र तेव्हा त्यांच्याप्रती खूप कृतज्ञ झाले होते. तर आता विचार करत होते श्रीकृष्णांच्या रूपात की त्या वानरांप्रती मलाही काहीतरी सेवा करायला पाहिजे. तर म्हणून श्रीकृष्ण वानरांना बोलवतात आणि वानरांना स्वतःच्या हाताने खाऊ घालतात आणि स्वतःच्या हाताने खाऊन घाल सर्वांचं पोट भरलं की मग माकडंही जेव्हा खाण्यासाठी बंद करतात, जेव्हा माकडं एकदम संतुष्ट होतात, तेव्हा मग श्रीकृष्ण आणि बलराम आणि त्यांचे गोप मित्र ती मडकी घेतात आणि फोडतात आणि वरून असं म्हणतात, हे लोणी एवढं बेचव आहे की माकडंही खात नाही याला. अशा प्रकारे तुझ्या मुलांनी आमच्या घरी काय काय केलंय. आणि जर चुकीने त्यांना धरलं तर, जर हाती आले तर, आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारतो, हे सगळं काय केलंय तुम्ही? तर ते म्हणतात, अहो, आमच्या घरी काही दुधाचं आणि लोण्याचा काही तुटवडा आहे काय, कमी आहे काय आमच्याकडे? आम्ही काही तुमच्याकडे केलं नाहीये, कोणी केलं काय केलं आम्हाला काही माहिती नाही. एवढे सर्व जेव्हा तक्रारी यशोदामाईंनी ऐकले, यशोदामाईंना हे थोडं पटलं नाही. यशोदामाई की आमच्या घरी पण एवढं सगळं, मी स्वतः त्यांना नेहमी चांगलं लोणी चांगलं दूध वगैरे देत असते, असं का करतात? तर यशोदामाईंना सर्वांसमोर
हे सांगायचं नव्हतं. तर यशोदाबाई म्हणतात, एक काम करा ना, तुम्ही तुमच्या दह्याला आणि लोण्याला चोरण्यापासून वाचवण्यासाठी कुठेतरी अंधकारात ठेवा. ते म्हटलं, अहो ते पण केलं, उंच केलं, अंधारात केलं, पण कृष्ण आणि बलरामांच्या हातांवर आणि शरीरावर काय विविध माणक्यांचे, हिऱ्यांचे वगैरे अलंकार आहेत, की त्याच्या दिव्य प्रकाशामुळे त्यांना सर्व काही दिसतं. मग यशोदाबाई म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी काय करणार, आजपासून त्यांना ते अलंकार, दागदागिने घालणारच नाही. म्हणून प्रकाश नसणार आणि मग तुमचं दूध दही वाचेल. म्हणतात, अगं त्यांच्या त्या अलंकाराने पण काही फरक पडत नाही. त्यांच्या स्वतःच्या शरीरातूनच काहीतरी कांती आहे की काय? कारण कुठेही एकदम दाट अंधारात जरी आम्ही काही सामान ठेवलंय, बरोबर कृष्ण आणि बलराम त्यांच्या शरीराची कांती असते की काय, पण त्यांना बरोबर लक्षात येतं कुठे काय आहे. आणि कधी कधी आम्ही काय करतो, सगळं लपवून ठेवतो, कुठे कुलूप लावतो, वर ठेवतो, सगळं काही करतो. आणि 2 मिनिटासाठी जर दुर्लक्ष झालं, आम्ही घरकामात व्यस्त असतो आणि 2 मिनिटासाठी जरी काही दुर्लक्ष झालं, बरोबर गुपचूप शांतपणे कोणाला चाहूल न लागता ही पूर्ण टोळी, अशी चोरांची टोळी आतमध्ये येते. एकदम हलक्या हलक्या पायाने येतात आणि शोधतात. आणि समजा आम्ही खूप चतुरपणे सगळं लपवून ठेवले आणि त्यांना काही मिळालं नाही, तर मग काय करतात माहितीये, तुझी मुलं, आम्ही शेणाने सगळं सारवून ठेवलंय घर, पवित्र केलंय घर, आणि त्या घरामध्ये हे सर्व मुलं येऊन मूत्र विसर्जन करतात. गेल्या आठवड्याच्या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये लोकेश्वर कृष्ण प्रभूंनी आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी मुरारी गुप्तांच्या ताटामध्ये मूत्र विसर्जन केलं होतं, त्याची कथा सांगितली होती. तसंच आज आपण कृष्ण लीलेमध्ये ऐकतोय की श्रीकृष्ण बलराम हे सगळं मूत्र विसर्जन करतात आणि त्या संपूर्ण जागेला अपवित्र करतात आणि तिथे नासधूस करतात आणि पळून जातात. आणि कधी कधी त्यांना काही मिळालं नाही तर रागापोटी काय करतात, आमची लहान मुलं, बाळ वगैरे कुठेतरी झोपलं असेल घरामध्ये, तिथे जाऊन त्यांचे चिमटे काढतात. तर बघ यशोदा, हे सगळं काय चाललंय, थोडस लक्ष दे. तेव्हा यशोदामाई विचार करायला लागले, मी राणी, नंद महाराज राजा आहेत या गवळींच्या समाजाचे, आणि श्रीकृष्ण त्या अनुसार उद्या राजकुमार बनतील, उद्या त्यांना या पूर्ण समाजाचं नेतृत्व करायचंय. आणि जर लहानपणापासून जर असे गुण दिसत असतील बाळाचे, जर ही ख्याती पसरत असेल पूर्ण समाजामध्ये की आपल्या राजांचे सुपुत्र हे असे चोरी वगैरे करतात, तर उद्या हा माझा मुलगा नेतृत्व कसं करणार. आपण बघा मराठीत एक म्हण म्हणतो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर त्या म्हणीचा अर्थ काय आहे की लहानपणापासून थोडी वागणूक, लहानपणापासून थोडे विचार दिसतात. तर हे असे विचार जेव्हा यशोदामाईच्या मनात आले, यशोदामाईला एका अर्थाने खूप वाईट वाटलं आणि यशोदामाई म्हणाली, ठीक आहे, मी कधीतरी त्याला आता बरोबर शिक्षा देते. एके दिवशी कृष्णांचे सर्व गोपमित्र हे यशोदामाईंकडे आले आणि म्हणाले की भांडण तंटा काहीतरी झाला होता त्यांच्यामध्ये, आणि म्हणाले की श्रीकृष्णांनी माती खाल्ली. तर यशोदामाईला पार्श्वभूमिका होती थोडीफार, म्हणाले की नाही, मी काही हे स्वीकार करणार नाही, त्यांना श्रीकृष्णांवर भरपूर प्रेम. मग बलरामजींना विचारलं. बलरामजी म्हणाले, हो खरंय, श्रीकृष्णांनी माती खाल्ली. तर आता श्रीकृष्ण फसले, कारण बलरामजी यांची एक प्रतिमा वृंदावनात अशी होती की बलरामजी म्हणजे पवित्र व्यक्ती, बलरामजी म्हणजे साधे भोळे व्यक्ती, बलरामजी कधी खोटं बोलत नाही, बलरामजींवर सर्वांना विश्वास आहे, श्रीकृष्णांवर अजिबात विश्वास नाही. जेव्हा बलरामजींनी सांगितलं तेव्हा यशोदामाईंनी श्रीकृष्णाला सांगितलं, जर सर्वजण खोटं बोलतायत, बलराम पण खोटं बोलतायत, मग तुला भीती कशाची, तोंड उघड, मला बघायचंय तुझं तोंड. आणि लगेच श्रीकृष्णाने जेव्हा आपलं तोंड उघडलं, तेव्हा यशोदामाईंनी त्या तोंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व गोष्टी दिसल्या. यशोदामाईंना त्यामध्ये अंतरिक्ष दिसलं. यशोदामाईंना त्यामध्ये सूर्य, चंद्र, पृथ्वी, नद्या, मोठे मोठे महासागर, पृथ्वी खंड, जळ, वायू, आकाश, 3 गुण, भौतिक प्रकृती, अशी सर्व तत्वे यशोदामाईंना श्रीकृष्णांच्या मुखात दिसली. आणि नुसतं तेवढंच नाही, तर यशोदामाईंनी बघितलं, जी पृथ्वी त्यांना श्रीकृष्णांच्या मुखात दिसत होती, त्या पृथ्वीमध्ये त्यांना भारत दिसला, देश.
भारताचा तो भूखंड दिसला आणि त्या भारतामध्ये त्यांना वृंदावन गाव दिसलं आणि त्या गावामध्ये त्यांनी बघितलं की त्यांनी स्वतःला बघितलं, यशोदेला त्यांनी बघितलं आणि यशोदेच्या मांडीवर श्रीकृष्ण आहेत आणि ते यशोदामाई कडून स्तनपान करत आहेत, असा एक चित्र त्यांना श्रीकृष्णांच्या मुखात दिसलं. आणि हे चित्र जसंच त्यांनी बघितलं त्यांना काही गोष्टी आठवल्या आणि त्यांना लक्षात आलं, मी पूर्णपणे भ्रमित अवस्थेत आहे. मला हे लक्षात नाही आलंय की मी कोण आहे. मला उगाच असं वाटतंय की मी नंद महाराजांची पत्नी आहे, नंद राणी आहे, श्रीकृष्ण माझा मुलगा आहे, मी एका महिला शरीरात आहे. खरं तर मी परमेश्वराची एक सेविका आहे. आणि तेव्हा या श्रीकृष्ण पुस्तकामध्ये प्रभुपाद यशोदामाईंचे शब्द लिहितात, तर ते आपण थोडेसे वाचू. ज्यांच्या माया शक्तीच्या प्रभावाने मी नंद महाराजांना माझे पती आणि कृष्णाला माझा पुत्र समजते, तसेच नंद महाराजांची सर्व धनसंपत्ती माझी असल्याचे समजते आणि सर्व गोप गोपिकांना माझी प्रजा समजते, त्या भगवंतांना मी सादर प्रणाम करते. विष्णू नारायण. अशा सर्व धारणा परमप्रभूच्या मायाशक्तीमुळेच उत्पन्न होत असतात. आणि आता शेवटचं वाक्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, ते ध्यानपूर्वक ऐका. म्हणून त्यांनी सदैव माझे रक्षण करावे अशी मी त्यांना प्रार्थना करते. खूप महत्वाचं वाक्य आहे. यशोदामाईंना लक्षात आलं की श्रीकृष्ण यांच्या मुखामध्ये मला हे जे सर्व काही दिसतंय हे असाधारण आहे. आणि म्हणून त्यांना लक्षात आलं की कदाचित नारायणांनी, भगवंतांनी ही मला सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी, मी किती नगण्य एक जीवात्मा आहे, अणु जीवात्मा आहे, हे दाखवण्यासाठी कदाचित हा पूर्ण खेळ रचलाय. आणि म्हणून ते म्हणतात की मी त्या परमेश्वराला प्रार्थना करते की ते माझी रक्षा करतील. पण ही जेव्हा भावना यशोदामाईंनी व्यक्त केली तेव्हा श्रीकृष्णांना लक्षात आलं, आजपासून यशोदामाईचं प्रेम त्यांच्या दुधाच्या रूपाने जे मला प्राप्त होत होतं ते संपलं. आजपासून यशोदामाई मला खाऊ घालणार नाही, आजपासून यशोदामाई मला प्रेम करणार नाही, आजपासून यशोदामाई मला पदरा आड त्यांची रक्षा देणार नाही. कारण यशोदामाई आता प्रार्थना करतात की मला ते परमेश्वर रक्षा करतील. आणि लगेच श्रीकृष्णांनी आपल्या योग माया प्रभावाने, दोन माया असतात, एक असते महामाया. महामाया म्हणजे ज्यांनी आपण श्रीकृष्णांपासून दूर होतो, तो अज्ञान, ज्या अज्ञानामुळे आपण श्रीकृष्णांपासून दूर होतो. आणि एक दुसरी शक्ती आहे, तिचं नाव आहे योग माया. योग या शब्दाचा अर्थ आहे एकमेकांशी जोडणे. तसंच योग माया म्हणजे ते अज्ञान, ती पण एक मायाच आहे, तो पण एक विसराळूपणा आहे. पण या विस्मरणामुळे आपण श्रीकृष्णांच्या अधिकाधिक जवळ येतो. तर श्रीकृष्णांनी आपली योग मायेचा प्रभाव केला आणि त्या योग मायेच्या प्रभावाने यशोदामाई तत्क्षण पूर्णपणे हा संपूर्ण प्रसंग विसरली आणि पुन्हा एकदा श्रीकृष्णांना जवळ मिठी मारली आणि हा जो सर्व प्रसंग होता ते पूर्णपणे विसरले. तर अशा प्रकारे या 8व्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामींनी आपल्याला हे काही प्रसंग वर्णन केलेत. आणि मग 9वा अध्याय हा खूप महत्वाचा आहे. कार्तिक मासामध्ये एक घटना घडली होती, ती घटना शुकदेव गोस्वामी आपल्याला 9व्या अध्यायामध्ये सांगतायत. तर वर्णन जेव्हा करतायत तेव्हा सांगतायत की हा दीपावळीचा दिवस आहे, दिवाळीचा दिवस आहे. आणि दिवाळीच्या दिवशी पहाटे यशोदामाई सकाळी लवकर उठलेत आणि त्यांच्या स्मरणामध्ये त्या पूर्वीच्या ज्या तक्रारी होत्या त्या सर्व गोपिकांच्या, त्या अजूनही आहेत. विचार करतात की कधी कधी माझा मुलगा इतर गोपिकांच्या घरी जाऊन लोणी चोरतो, दही चोरतो, हे काही योग्य नाही वाटत मला. कदाचित माझ्या दासी, कदाचित माझ्या सेविका मन लावून प्रेमाने ही सर्व सेवा करत नाहीयेत. एक काम करते, आज दिवाळीचा शुभ दिवस आहे, आज आपण सगळे साजरा करणार आहोत दिवाळी, तर मी त्याच्यासाठी स्वतः लोणी बनवते. तर मग आपले जे आचार्य आहेत त्याच्यात अजून काही विशेष गोष्टी सांगतात की नंद महाराजांकडे 9 लाख गायी होत्या स्वतःच्या. आणि त्या 9 लाख गायींमधून त्यांच्याकडे 108 विशेष गायी होत्या.
आणि त्या 108 विशेष गायींचं नाव होतं पद्म गंध गायी. पद्म म्हणजे कमळ, गंध म्हणजे त्याचा सुगंध. तर ह्या विशेष गायी ज्या दूध द्यायच्या त्याला कमळाच्या फुलांचा सुगंध होता. आणि त्या अशा विशेष पद्मगंध गायींचं दूध, त्याच्यातून उत्पन्न होणारं दही, त्याच्यातून उत्पन्न होणारं तूप, हे ते श्रीकृष्णांना द्यायचे. तर त्या पद्मगंध गायींमधून पण सर्वोत्कृष्ट जी गाय होती, तिचं दूध त्या दिवशी यशोदामाईंनी घेतलं, त्याला दही मध्ये रूपांतरित केलं होतं. आणि त्या दह्याला यशोदामाई पहाटे उठून एका भांड्यात टाकून रवीने त्याला घुसळत होती. तर तेव्हा श्रीकृष्ण हा बिछान्यात होता, झोपला होता, उठायला अजून वेळ होता, बाळ अवस्थेत आहेत श्रीकृष्ण, अजून मोठे नाही झाले. तर तेव्हा यशोदामाई काय करतायत, तर वृंदावनाची एक विशेष गोष्ट आहे. वृंदावनामध्ये त्या सर्व क्रिया होतात ज्या आपल्या दैनंदिन जीवनात होतात. ते लोक जेवतात, ते लोक गाणी गातात, ते लोक आपले घरातली कामं करतात, सगळं करतात. पण आपल्या सर्व कार्यांमध्ये केंद्रबिंदू कदाचितच श्रीकृष्ण असतात, खचितच श्रीकृष्ण असतात. वृंदावनामध्ये सर्व क्रियांमधले केंद्रबिंदू आहेत श्रीकृष्ण. तर तेव्हा यशोदामाई जेव्हा ते रवीनी दही घुसळतायत, तेव्हा श्रीकृष्णांनी पूर्वी केलेल्या काही काही कृत्यांना लहान लहान गाण्यांमध्ये परिवर्तित करून गातायत. तर तुकाराम महाराजांचा एक मला गोष्ट आठवते, की तुकाराम महाराजांची ही एक विशेषता होती की तुकाराम महाराजांनी शास्त्रांमध्ये दिलेले मोठे मोठे तत्व जे संस्कृत भाषेमध्ये दिले होते, ते तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी आपल्या बोली भाषेमध्ये लहान लहान अभंगाच्या रूपामध्ये दिले. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग एवढे प्रसिद्ध काय, कारण गाण्यासाठी सोपे आणि त्या छोट्या छोट्या 4, 5, 6 ओळीच्या अभंगांमध्ये आपण श्रीकृष्णांची मोठी मोठी तत्व लक्षात ठेवू शकतो. तसंच वृंदावनामध्ये हे सर्व गोपिका यांचा हा एक गुण होता. श्रीकृष्णांनी पूतनेला कसं मारलं, श्रीकृष्णांनी बकासुराला कसं मारलं, श्रीकृष्णांनी हे कसं केलं, श्रीकृष्णांनी ते कसं केलं, या सर्व दैनंदिन गोष्टींना या सर्व गोपिकांनी गाण्यांच्या रूपामध्ये परिवर्तित केलं होतं. आणि त्या दिवशी यशोदामाई, शुकदेव गोस्वामी सांगतात, यानी यानी इह गीतानी तद बालचरितानीच, बालकाच्या रूपात त्याचं जे चरित्र आहे, त्याच्या दैनंदिन क्रिया आहे, त्यांना त्यांनी गीतामध्ये परिवर्तित केलं. दधी निर्मंथने काले तद अगायत, त्याला ते गातायत. तर इथे यशोदामाई गातायत, त्यांच्या हातामध्ये कंगण आहेत, त्यांच्या हातामध्ये बांगड्या आहेत, ते बांगड्या पण असे छन 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 असा आवाज येतोय. आणि ती जी रवी होती, जरा मोठी रवी होती, भरपूर लोणी त्यांना काढायचं होतं, भरपूर दही होतं त्याच्यामध्ये. तर ती रवी पण जेव्हा हलत होती, तेव्हा त्या लाकडी भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये सर्व दही आहे, त्याला पण ती अशी रवी अशी वर उचलत होती आणि खाली पडत होती. त्याच्याने असा असा आवाज येत होता. तर त्याच्यामध्ये आपले आचार्य आपल्याला सांगतात, हे संकीर्तन चालू होतं, कोणीतरी गातायत, इथे करताल वाजतायत बांगड्यांमुळे, आणि त्या रवीच्या त्या भांड्यावर लागण्यामुळे एका मृदंगासारखा आवाज येत होता. आणि भक्त हो, तुम्ही विचार करा, जिथे कोणी भक्त, इथे तर शुद्ध भक्त आहेत. श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल प्रामाणिकतेने गाल, जेव्हा संकीर्तन कराल, तिथे मी उपस्थित आहे. विचार करा, जिथे यशोदामाई प्रेमाने गाते आहे, यशोदामाईचे स्वतःच्या बांगड्या करताल वाजवत आहेत आणि यशोदामाईच्या हातातली रवी मृदंग वाजवते, त्या संकीर्तनाने श्रीकृष्ण आकृष्ट होतील की नाही? आणि तसंच झालं. जसे हे रवी घुसळत आहेत आणि असं संकीर्तन होत आहे, तर श्रीकृष्ण झोपेतून उठून आपले असे डोळे चोळत चोळत तिथे आले. आणि लहान मुलांना मी बघितलंय, का कोणास ठाऊक, उठल्या उठल्या लगेच भूक लागते. तर श्रीकृष्णांना पण खूप जोराची भूक लागली होती आणि श्रीकृष्ण यशोदाबाईंच्या साडीला असं खेचू लागले. बोलले नाही, म्हणाले की मला भूक लागली आहे, मला दूध प्यायचंय म्हणून. यशोदाबाईंनी ते लोणी तसंच सोडलं आणि म्हणाले, मी हे दही घुसळत होती श्रीकृष्णांसाठी, आणि ते श्रीकृष्ण जर वैयक्तिक मला येऊन जर विचारत असतील की मला थोडं तुम्ही दूध द्या, तर मी नक्कीच द्यायला पाहिजे. तर त्यांनी
ते लोण्याचं जे कार्य आहे ते बाजूला ठेवलं, शेजारी बसले आणि श्रीकृष्णांना आपल्या मांडीत घेतलं आणि त्यांना स्वतःचं प्रेम देत होते आणि एकदम न्याहाळून बघत होते, खूप जवळून बघत होते. कधी कधी बघा, आपण बघतो आपल्याकडे भगवंतांचे कधी चित्र येतात, फोटो येतात, तर तुमच्याकडे कदाचित श्री श्री राधा वृंदावन चंद्र आहेत पुण्याचे, किंवा चौपाटी मंदिरामध्ये श्री श्री राधा गोपीनाथ आहेत, त्यांचे कधी चित्र येत असतील. आणि जर एखादा तो चित्र समजा एकदम क्लोजअप मध्ये आला तुमच्याकडे, फक्त चेहरा असेल त्या चित्रामध्ये, तर अजून आकर्षण वाटतं की नाही? श्रीकृष्णांचे चरण आकर्षक आहे, श्रीकृष्णांची कंबर आकर्षक आहे, श्रीकृष्णांचे कंठ आकर्षक आहे, पण श्रीकृष्णांच्या भुया, श्रीकृष्णांचे डोळे, श्रीकृष्णांचं नाक आणि श्रीकृष्णांचं स्मित हास्य, याला एक विशेष आकर्षण. श्री चैतन्य महाप्रभू श्री चैतन्य चरितामृतामध्ये सांगतात याबद्दल, की जरी श्रीकृष्णांचं संपूर्ण शरीर हे खूप सुंदर आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचा चेहरा हा सर्वात आकर्षक आहे. आणि म्हणतात जरी तो चेहरा सर्व आकर्षक आहे, पण त्या चेहऱ्यामध्ये त्यांचं जे हास्य आहे ते सर्वोत्कृष्ट आकर्षक आहे. तर तशाच प्रकारे विचार करा, जसं आपण हळूहळू भगवंतांच्या मूर्तीच्या चित्राचं क्लोजअप बघतो, तसं आपल्याला अजून अजून प्रेम वाटतं की नाही? तशाच प्रकारे यशोदामाई श्रीकृष्णांना आपल्या शरीराच्या एवढ्या जवळ घेऊन त्यांना दूध पाजते, प्रेमाने दूध पाजते, आणि श्रीकृष्ण पण आनंदाने ते दूध पिसतात. विचार करा, यशोदामाईंना किती आनंद होत असेल, किती जवळून ते श्रीकृष्णांना केवळ बघत नाहीयेत, तर श्रीकृष्णांना आपली प्रेमपूर्ण भक्ती अर्पण करतायत. आणि श्रीकृष्ण पण आतुरतेने त्यांच्या त्या भावनेला प्रतिसाद देऊन श्रीमती यशोदा देवींचं ते प्रेम आतुरतेने उत्साहाने स्वीकार करतात. तर किती सौभाग्य आहे यशोदामाईंचं. अशा प्रकारे जेव्हा यशोदामाई आनंदाने श्रीकृष्णांशी प्रेमाचं आदान प्रदान करतायत, तर शेजारी एका चुलीवर दूध पण ठेवलं होतं. काही मिठाई बनवायची असेल तर थोडा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, कारण हे सर्व अनपेक्षित होतं. श्रीकृष्ण आले, त्यांना दूध पाजतायत, आणि त्या चुलीवरचं दूध विचार करत होतं की जर श्रीकृष्णांना दूध जर यशोदामाईंकडून मिळत असेल, मग आता आमचा काय फायदा? असं म्हणतात, या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या अचेतन, पण आध्यात्मिक जगतामध्ये अचेतन असं काहीच नाही. तर हे आध्यात्मिक जगातलं दूध आहे ज्याला पण चेतन आहे. आणि तो विचार करतो, अरे श्रीकृष्णांना दूध मिळालं, मग आता आपला काय फायदा आहे? तर ते म्हणतात, आता आपण प्राण देऊया. श्रीकृष्णांना जर प्रसन्न नाही करू शकलो, श्रीकृष्णांची सेवा जर करू नाही शकलो, तर मग प्राण देऊया. म्हणून ते आपण म्हणतो ना, उफळून येतं दूध. तसं आपले आचार्य आपल्याला सांगतात की त्या दुधाने विचार केला, आता या भांड्यातून आपण उडी मारू आणि चुलीवर जी आग असते त्यामध्ये आपण उडी मारून आत्महत्या करू. चैतन्य चरितामृतामध्ये एक प्रसंग येतो जिथे सनातन गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला पुरीला येतात. जंगलाच्या मार्गाने येतात आणि जंगलाच्या मार्गाने येता येता काही दूषित पाणी पितात, आणि त्या दूषित पाण्यामुळे त्यांच्या शरीरावर सर्व लहान लहान फोड येतात, आणि त्या फोडामधून थोडस एक दुर्गंधित पस सारखा असा एक दुर्गंधित आणि विचित्र दिसणारा असं एक छोटा छोटा द्रव्य येतं. आणि श्री चैतन्य महाप्रभू रोज त्यांना भेटायला येतात, तेव्हा त्यांना कडक असं आलिंगन करतात, आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य शरीरावर त्या फोड्यांचं जे द्रव्य आहे ते लागतं. तर ते सनातन गोस्वामींना खूप वाईट वाटतं, आणि सनातन गोस्वामी अनेक वेळा त्यांना विनवणी करतात, नाही नाही, माझं शरीर हे पापी आहे, तुम्ही जवळ येऊ नका. पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, नाही, तुमच्या शरीराला, भक्ताच्या शरीराला स्पर्श करणे, भक्ताच्या शरीराला आलिंगन करणे, हेच तर या शरीराचा खरा उपयोग आहे. तोमा स्पर्शी तोमा देखी गाई तोमार गुण. त्याच्या असं म्हणतात, तुम्हाला बघणं, तुम्हाला स्पर्श करणं आणि तुमच्या गुण गाणं, सर्वेंद्रिय सिद्धी येई शास्त्र निरूपण. शास्त्रांमध्ये सांगितलंय की सर्व इंद्रियांचं पराकाष्ठा काय, की भक्तांना बघणे, भक्तांची स्तुती करणे, भक्तांना स्पर्श करणे, भक्तांना आलिंगन करणे. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू त्याला स्वीकारायला तयार नाहीये. मग सनातन गोस्वामींना लक्षात येतं, हे काही चालणं योग्य नाहीये, मला हे थांबावं लागणार. तेव्हा सनातन गोस्वामी म्हणतात, आता काही दिवसांनी जेव्हा रथयात्रा होणार आहे, तेव्हा त्या रथयात्रेमध्ये जेव्हा ते मोठे मोठे असे चाक फिरतात रथयात्रेचे,
त्या चाकाखाली मी माझे प्राण देऊन टाकतो. आणि मग श्री चैतन्य महाप्रभू त्यांची ती चुकीची भावना दुरुस्त करतात. तशाच प्रकारे जेव्हा भगवंतांना त्रास होतो किंवा जेव्हा आपण भगवंतांची सेवा नाही करू शकत, तेव्हा भक्त विचार करतात मग काय फायदा या मनुष्य जीवनाचा. तर हे दूध विचार करतोय, चला आपण आत्महत्या करू. तर यशोदामाईंनी लगेच तिकडे नजर टाकली आणि बघितलं, अरे हे दूध आपण ठेवलं होतं आणि आता ते संपणार की काय, जळणार की काय. तर त्यांनी त्वरित त्या दुधाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णांना काही काळासाठी बाजूला ठेवलं आणि धावत पळत लगेच गेले ते दूध वाचायला. तर आधी यशोदामाई काय करत होते, लोणी काढत होते. कोणासाठी, श्रीकृष्णासाठी. तेव्हा मग श्रीकृष्णाने तर म्हणाले ठीक आहे, लोणी आपण नंतर बनवूया, आधी श्रीकृष्णांची काळजी घेऊया. आणि आता श्रीकृष्णांची काळजी घेत घेत पुन्हा एकदा दुधाला वाचवायला गेले. आणि ते दूध कोणासाठी आहे, पुन्हा एकदा श्रीकृष्णांसाठी. तर खूप छान गोष्ट आहे की सर्व काही श्रीकृष्णांसाठीच आहे, पण त्यामध्ये पण यशोदामाई अमुक अमुक गोष्टीला जास्ती प्राधान्य देतात आणि अमुक अमुक गोष्टीला कमी प्राधान्य देतात. याच्यातून आपल्या सर्वांना शिकण्यासाठी खूप छान गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सकाळी काही करू श्रीकृष्णांसाठी, दुपारी काही करू श्रीकृष्णांसाठी, आपण साधना करू श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी, आपण पुस्तकांचं वाचन करू श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी, आपण आपली नित्य सेवा करू श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी, आपण प्रवचन देऊ, प्रवचन ऐकू, कीर्तन करू, कीर्तन ऐकू, सर्व गोष्टी करू ते श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी. पण जसजसे आपण भक्तीमध्ये प्रगती करतो तसतसे तास 24च राहतात. आणि त्या 24 तासांमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आपली साधना काही थांबत नाही. आपण जेव्हा कनिष्ठ भक्त आहोत, नवीन भक्त आहोत, तेव्हा आपण 16 माळा करतो. आणि जुने भक्त झाल्यावर 16 माळा सोडतो का? नाही. आपल्या ज्या सेवा आहेत त्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. कदाचित अधिक अधिक जबाबदाऱ्या आपल्यावर येणार आहेत. आणि त्या जबाबदाऱ्या जर आपण नाही स्वीकारल्या, जर विचार करा, आपण जर म्हटलं की नाही मला थोडा आरामाचा दिवस पाहिजे, मला थोडा मोकळा वेळ पाहिजे, तर आपण जो हरिनाम जप करतोय, हे श्रीमती राधाराणी, हे श्रीकृष्ण, आम्हाला तुमच्या सेवेमध्ये काही स्थान द्या, तो जप किती पोकळ झाला. त्या जपाला जसं भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, नाम अक्षर बहिर होय, कृष्ण नाही होय. भक्ती विनोद ठाकूर अपराध युक्त जपाचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा एका भजनामध्ये म्हणतात, कधी कधी लोक हरिनाम जप करतायत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, पण म्हणतात त्यामध्ये भावना नाहीये. त्या हरिनामाचा अर्थ काय, त्या हरिनामासाठी अनुकूल काय, चांगला हरिनाम करण्यासाठी प्रतिकूल काय गोष्टी वर्ज्य आहेत, याच्यावर कधी विचार नाही करत. तर भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, अशा प्रकारचा अपराधयुक्त हरिनाम करून काही फायदा नाही. उलट एके ठिकाणी श्रील जीव गोस्वामी दुसऱ्या एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात की हरिनाम ही एका तलवारी सारखी आहे. आपण अनेक वेळा म्हणतो बघा की हरिनामाने आपले सर्व प्रारब्ध कर्म, आपण जे काही चांगले वाईट काही जे काही कर्म केले ते सगळे नष्ट होतात. त्याची तुलना ते एका तलवारीशी करतात. तसं तलवारीने काही सर्व काही कापल्या जाईल, तसंच म्हणतात हरिनामाची तलवार आहे त्यांनी सर्व पाप आपले कापले जातात. पण म्हणतात ही जी हरिनामाची तलवार आहे ती साधारण भौतिक तलवार नाही. भौतिक तलवारीला धार केवळ खालच्या बाजूला असते. म्हणतात ही हरिनामाची तलवार आहे, हे श्रीकृष्ण आहे, या तलवारीला धार दोन्हीकडे. तर म्हणतात की जेव्हा आपण तलवारीने आपल्या पापांना मारायचा प्रयत्न करतोय तेव्हा ती नक्कीच ते करेल. पण जर आपण अपराधयुक्त हरिनाम करत असू, जर आपण 10 नाम अपराधांची काळजी नाही घेतली, तर म्हणतात ती जी दुसरी बाजू आहे तलवारीची, जी आपल्या बाजूला आहे, तर कधी कधी चालवता चालवता त्याची धार स्वतःला पण लागू शकते. तर जीव गोस्वामी म्हणतात जेव्हा आपण अपराधयुक्त हरिनाम करतो तेव्हा ज्या तलवारीने आपण आपले पाप नष्ट करतो, आपले शत्रू नष्ट करतो, आपल्या वाईट इच्छा नष्ट करतोय, तीच तलवार आपल्याला स्वतःला पण नाश करू शकते. तर म्हणून भक्ती विनोद ठाकूर त्या भजनामध्ये म्हणतायत, नाम अक्षर बहिर होय. हरिनामाचा केवळ अक्षर दिसतात, हरी नाम किंवा हरे कृष्ण राम, असं हे सर्व अक्षर होत आहेत. नाम नाही होय, कृष्ण नाही होय, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण नाही आहेत.
तर आपल्याला जेव्हा हरिनाम करायचं तेव्हा तसं नाही करायचं. तर हरिनामाचा खरा अर्थ जर आपण स्वीकार केला की हे राधाराणी, हे कृष्ण, आम्हाला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या, तर विचार करा, जसजसे दिवस आपले पुढे जातील तसतसे आपण आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी, आपल्या श्रील प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये, श्रील प्रभुपादांच्या आनंदासाठी, आपल्या गुरूंच्या सेवेसाठी आपण किती जबाबदाऱ्या अधिकाधिक स्वीकारू. आणि जसजशा त्या जबाबदाऱ्या आपण नैसर्गिक स्वीकारू, जर आपण चांगलं हरिनाम करत असू, तर आपल्याला वाटेल काहीतरी केलं पाहिजे, त्या हरिनामाच्या शब्दांना खरं केलं पाहिजे. आणि जसजसे जबाबदाऱ्या स्वीकारू, प्रत्येक अशा भक्ताच्या जीवनामध्ये हा प्रश्न येणार आहे, मी आतापर्यंत ही सेवा करत होतो, आता ही पण सेवा करायची आहे, मग आधी जी सेवा करत होतो ती सोडू आणि ही नवीन सेवा घेऊ, की आधी जी सेवा करत होतो ती ठेवू आणि ही सेवा करू? जर असे प्रश्न तुमच्या मनात येत आहात, जर असे प्रश्न तुमच्या मनात येत आहेत, माझ्याकडून तुम्ही एक आश्वासन घेऊ शकता की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्ही तुमच्या भक्ती मार्गावर प्रगती करत आहात. आणि जर आपल्या मनामध्ये असे प्रश्न येतच नसतील की ही सेवा करू की ती सेवा करू, आतापर्यंत ही सेवा केली आता ती करू, जर हे प्रश्न उद्भवतच नसतील, तर काळजीची बाब आहे. आपल्याला विचार करावा लागेल की मी खरोखर प्रगती करतोय की मी केवळ एका ठिकाणी शांतपणे बसलोय आणि स्वतःलाच मी सांत्वना देतोय की मी भक्ती करतोय. तर यशोदामाई पण बघा, एवढ्या प्रगत भक्त आहेत, श्रीकृष्णांच्या सर्वात जवळच्या भक्त आहेत, वात्सल्य रसाच्या पराकाष्ठा आहेत, त्यांच्या जीवनात पण हे प्रश्न येतात. मी लोणी करता करता श्रीकृष्णांना दूध पाजू की त्यांना नंतर पाजू, आधी लोणी करू? तर तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना प्राधान्य दिलं. पण जेव्हा श्रीकृष्णांना स्वतः दूध पाजत होते, किती सौभाग्याची गोष्ट आहे. त्या सौभाग्याला पण यशोदामाईंनी स्व उदाहरण स्थापित करण्यासाठी श्रीकृष्णांना बाजूला ठेवलं आणि श्रीकृष्णांसाठी जे उपयोगाचं दूध होतं त्याला वाचवायचा प्रयत्न केला. याचा अर्थ यशोदामाई आपल्याला सांगतायत, अनेक वेळा आपल्याला असं वाटेल की माझं सुख महत्वाचं आहे, पण यशोदामाईंनी श्रीकृष्णांना स्वतःच्या शरीराचं दूध पाजण्याचं सुख नाकारलं आणि श्रीकृष्णांना नंतर कामी येणारं दूध जे उतू जात होतं त्या दुधाला वाचवलं. तर असं आपण यशोदामाईंकडून शिकू शकतो. बरं, इथे काय झालं, जेव्हा दूध वाचवायला गेले तेव्हा श्रीकृष्णांना बाजूला, श्रीकृष्णांना एवढा राग आला, त्यांचे ओठ जसे लाल असतात तसेच त्यांचे डोळेही लाल झाले, त्यांना खूप राग आला. त्यांनी आपल्या दातांनी आपले ओठ चावले आणि म्हणाले, माझी आई माझ्यासोबत असा अन्याय कसा करू शकते? आणि शेजारीच त्यांनी बघितलं एक मडकं होतं, त्या मडक्यामध्ये लोणी होतं. ते असं तिथे लिहिलंय की त्यांना छोटासा दगड कुठून तरी मिळाला. त्या छोट्याशा दगडाने त्यांनी काय केलं असेल, खूप हुशार आहे श्रीकृष्ण, त्या मडक्याच्या खालच्या बाजूला त्यांनी मारलं आणि त्याच्यातून ते सगळं लोणी बाहेर आलं. जर वरच्या बाजूला त्या मडक्याला जर मारलं असतं तर कदाचित आवाज झाला असता. पण एक भरलेलं मडकं आहे, विचार करा, एका पाण्याने भरलेलं मातीचं मडकं आहे, त्याला आपण खाली जर मारलं ना तर भरलं असल्यामुळे जास्ती आवाज नाही होत आणि सर्व लोणी त्यांनी असा नाश केला, त्याचा पसरवलं आणि तिथून पळून गेले. राग व्यक्त केला त्यांनी. यशोदामाईंनी ते दूध सावरलं आणि पुन्हा एकदा तिथे आले. बघतात ना, अरे मी हे श्रीकृष्णांसाठी जे लोणी काढून ठेवलं एका मडक्यामध्ये, ते कोणीतरी असं पसरवलंय. बरं, तो मडका असा पसरवला नाही, त्याला कोणतरी फोडलंय. तर श्रीकृष्ण करू शकतात किंवा माकड करू शकतात. त्यांनी आजूबाजूला बघितलं, एकही माकड नाही. मग त्यांना लक्षात आलं एक लबाड व्यक्ती आहे, श्रीकृष्ण त्यांनी केलं असेल. मग म्हणतात, गेला कुठे हा? तर त्याचे लोणी जे सांडलं होतं ते थोडंसं लोणी त्यांच्या पायाला पण लागलं होतं आणि जेव्हा श्रीकृष्ण तिथून पळून गेले तेव्हा त्या लोण्यामध्ये त्यांच्या पायांचे ठसेही तिथे उमटले आणि त्या पायांच्या ठस्याच्या मागे 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 जात जात यशोदामाई दुसऱ्या कमऱ्यामध्ये पोहोचले. दुसऱ्या कमऱ्यामध्ये श्रीकृष्णांनी काय केलं होतं, तिथे पण काही लोणी त्यांनी वर बांधून ठेवलं होतं. त्याला पोहोचण्यासाठी त्यांनी तिथे उखळ घेतली होती, लाकडी उखळ होती, त्या उखळीवर बसले होते. त्यांनी तिला एका मडक्याचं दही सुरू केलं होतं खायला आणि काही माकडं पण बसले होते. पण सर्वात मजेची गोष्ट आहे, श्रीकृष्ण जेव्हा या लोण्याचा आनंद घेतायत आणि जेव्हा सर्व माकडांना पण तो लोणी देतायत, पण त्यांच्या चेहऱ्यावर आज पहिल्यांदा असा एक मिश्किल
आनंद किंवा एक मिश्किल भाव नव्हता. पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यामध्ये आज भीतीचा भाव. असं का बरं? तर त्यांना माहिती आहे मी काहीतरी चुकीची गोष्ट केली आहे आणि यशोदामाई नक्की खूप रागावतील आणि मी असं करायला नको होतं. पण शेवटी माझं पण काही आहे की नाही, मला पण काही अस्तित्व आहे की नाही, मला असं कसं काय कोणी बाहेर ठेवू शकतात. तर म्हणून श्रीकृष्णाने ते केलं होतं आणि यशोदामाई हातात काठी घेतले. आधीच्या त्या सर्व तक्रारी लक्षात होत्या आणि मध्ये जे मुखामध्ये त्यांनी विराट रूप दाखवलं होतं श्रीकृष्णांनी ते तर विस्मरण झालेलं आहे. आणि यशोदामाईंनी ठरवलं आज मी याला चांगली शिक्षा देणार आणि काठी घेऊन हळूहळू हळू एकदम नाजूक पायाने त्या कमऱ्यात गेले आणि श्रीकृष्ण असे लोणी खात आहेत आणि असं एकदम थोडं लक्ष ठेवतायत आणि बघतायत काय दिसतंय का. तेवढ्यात त्यांना लक्षात आलं हे सर्व माकडं जे शांतपणे बसून खात होते असा आवाज करत तिथून पळून गेले एकदम अचानक. वरून ताक भात आणि हे तर ताक पिणारे व्यक्ती आहेत, यांना तर लगेच वरून ताक भात लक्षात आला. यांना लक्षात आलं यशोदा आलेली आहे, आता एकच गोष्ट पळा. तर ती भीती तर होतीच आणि लगेच तिथून उडी मारली आणि जे पळत सुटले की काय करायचं आता. इथे आपले आचार्य एक प्रश्न विचारतात, मला एक सांगा, ज्या व्यक्तीच्या नामस्मरणाने यद बिभेती स्वयंभयम ततः सद्यो विमुच्येत यद बिभेती स्वयंभयम, पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 14 मध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात, जर एखाद्या व्यक्तीने यन नाम विवशो गृणन, जर या व्यक्तीचं नाव विवश होऊन घेतलं, ततः सद्य त्या क्षणी त्या प्रसंगी विमुच्येत यद बिभेती स्वयंभयम, त्या व्यक्तीला भीती नाहीशी होते. कारण श्रीकृष्णांच्या नामाला भीती स्वतः भीते. तर ह्या श्रीकृष्णांना आज इथे यशोदामाईंची भीती कशी काय वाटते? ज्या व्यक्तींमुळे भीती भीते त्या व्यक्तींना आज भीती कोणाची वाटू शकते? तर या तत्वावर आपण थोडी चर्चा करूया. अनेक वेळा असं आपण बघितलंय की आपल्याला भौतिक जीवनामध्ये, साधारण दैनंदिन जीवनामध्ये कधी भीतीची अनुभव होऊ शकतो. आणि जेव्हा या साधारण जीवनामध्ये आपल्याला कधी कुठल्या गोष्टीमुळे, कधी कुठल्या प्रसंगामुळे जेव्हा भीती अनुभव होते, तेव्हा ती भीती एवढी दाट नसते. त्या भीतीचा अनुभव होताना आपल्याला इतिहास, पूर्वीच घडलेल्या काही घटना असतात त्या पण आठवतात. कदाचित त्यामुळे पण आपली भीती वाटत असते. किंवा उद्या भविष्यात आपण काय करणार आहोत त्याच्याशी पण आपला संपर्क राहतो. पण आध्यात्मिक जगतामध्ये कुठलीही गोष्ट होते ती खोल होते. तिथे जेव्हा कोणी भक्त प्रेम करतात तेव्हा खोल प्रेम करतात. तेव्हा जेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये लोक काही सेवा करतात तर पूर्णपणे तल्लीन होऊन, आपण या वृंदावन कार्तिक यात्रेमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडून जेव्हा प्रवचन ऐकत होते तेव्हा अनेक वेळा त्यांनी तल्लीनतेवर बोलले. तर तिथली सेवा तल्लीनतेत आहे, तिथलं प्रेम खूप खोल आहे. तशा प्रकारे आध्यात्मिक भीती जेव्हा काही भक्तांना वाटते श्रीकृष्णांबद्दल तर ती भीती पण खूप खोल असते. जसं एक उदाहरण देतो मी. जेव्हा श्रीकृष्ण मथुरेच्या तुरुंगात उपस्थित झाले, पहिल्यांदा वसुदेव आणि देवकीच्या समक्ष जेव्हा आले तेव्हा पहिले कुठल्या रूपात आले? पहिले चतुर्भुज नारायणाच्या रूपात आले. कारण वसुदेव आणि देवकी हे पूर्वीच्या जन्मामध्ये प्रिश्नी आणि सुतप म्हणून होते. तर प्रिश्नी आणि सुतपानी हीच प्रार्थना केली होती परमेश्वराला की तुम्ही आमचे सुपुत्र म्हणून या. तर त्यांना तो आश्वासन देणं गरजेचं होतं. तर जेव्हा देवकीच्या गर्भातून जेव्हा ते समोर आले तेव्हा सर्वात आधी चतुर्भुज नारायणाच्या रूपात आले आणि देवकी मातेने नारायणांना बघितलं, त्यांना नमस्कार केला. पण तेच चतुर्भुज नारायण जेव्हा त्यांच्या समोर एका लहान बाळाचं रूप घेतात, श्रीकृष्णांचं रूप घेतात, तेव्हा त्याच देवकी माता ज्यांनी त्यांचं काही क्षणांपूर्वी चतुर्भुज नारायण रूप बघितलंय ते त्या श्रीकृष्णांना बघून खूप भीतात आणि वसुदेवांना म्हणतात आपल्याला या बाळाला लपवून ठेवायला पाहिजे,
कुठेतरी बघा काही जागा वगैरे का लपवायला, कारण कंसाला, माझ्या भावाला जर लक्षात आलं की बाळ जन्मलंय, 8वा बाळ जन्मलंय, तो नक्की येणार आणि माझ्या बाळाला त्रास देणार. काही क्षणांपूर्वी ज्या परमेश्वराला तुम्ही नमस्कार केला, ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना अर्पण केली होती, म्हणून ते तुमच्या प्रेमापोटी तुमच्या समक्ष उभे राहिले, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही कशी आता प्रार्थना करताय? तर याला म्हणतात आध्यात्मिक प्रेम. आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक गोष्ट शुद्ध असते, प्रत्येक गोष्ट खोल असते, प्रत्येक गोष्ट तल्लीन असते. म्हणून जेव्हा समोर दिसले तेव्हा तल्लीन त्यांनी त्यांना प्रार्थना केली. तेव्हा अजून काही भावना नव्हती. पण जेव्हा आता ते बाळ रूपात आले, तेव्हा तल्लीन त्यांनी वात्सल्य निर्माण झालं, की मी आई आणि हा बाळ आहे आणि बाळाची रक्षा करण्याची पूर्ण जबाबदारी आईवर आहे. आणि म्हणून वसुदेवांना विनंती करतायत, कृपया या बाळाच्या सुरक्षिततेसाठी कुठेतरी काहीतरी स्थान शोधा म्हणून. तर याला म्हणतात तल्लीनता, याला म्हणतात खोल. तर देवकी ही कसे त्या तुरुंगामध्ये खोल तल्लीन झालेत भीतीमध्ये आणि पूर्णपणे विसरलेत, इतिहास विसरले काही क्षणांपूर्वीचा, आणि पुढे काय होईल याचा पण त्यांच्याशी काही संपर्क नाही. तशाच प्रकारे जरी श्रीकृष्णांनी 8 मील उंच असलेली पूतना मारली, तर ही पूतना जेव्हा गावामध्ये फिरत होती एका सुंदर महिलेच्या रूपात, तेव्हा सर्वांना काही वाटलं नाही की ही काही राक्षसी आहे. पण नंतर जेव्हा श्रीकृष्णानं त्यांनी दूध पाजायचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना धरलं आणि त्यांच्यातून त्यांनी त्यांचा प्राणवायू स्वीकारला आणि त्यांना मारलं. तेव्हा ती पूतना सोड सोड बाळ सोड, असं वेदना करे ओरडत ओरडत. आणि जेव्हा आपण दुःखात असतो की नाही, जेव्हा आपल्याला वेदना होतात, असं म्हणतात आपलं खरं चरित्र दिसून येतं. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्यावर दुःखाची परिस्थिती येते, तेव्हा आपलं खरं चरित्र, आपल्या खऱ्या भावना दिसून पडतात. आनंदाच्या प्रसंगी, सुखाच्या प्रसंगी आपण कदाचित मुखवटा लावू शकतो. तसंच हे पूतना आहेत. पूतनाला जेव्हा वेदना झाल्या, तेव्हा तिने ते सर्व, तिचं जे सुंदर रूप होतं ते सर्व काही सोडलं आणि तिचं ते भीषण रूप दिसलं. आणि 8 मील उंच पूतना अशी जेव्हा प्राण गेले तेव्हा अशी कोसळून पडली. आणि त्या एवढ्या मोठ्या अवाढव्य रूपावर एक लहानसं बाळ श्रीकृष्ण रांगत होतं. तर हे सर्व यशोदामाईंनी केवळ ऐकलं नाहीये, यशोदामाईंनी स्वतः बघितलं. यशोदाने बघितलं एवढा मोठा आकार होता त्या पुतनेचा आणि त्यांच्या शरीरावर एक लहानसं बाळ होतं ज्याला काहीच झालं नव्हतं. तर जरी असे दिव्य प्रसंग यशोदामाईंनी अनेक वेळा बघितलेत, पण या प्रसंगी आता यशोदामाईंना ते सर्व काहीही लक्षात नाहीये. आणि म्हणतात अनेक अनेक वेळा जेव्हा वेगवेगळे राक्षस आले, शक्तासूर होता, पूतना होता, पण यशोदामाई, सर्व ब्रजवासी हे पूर्वीच्या सर्व घटना विसरून जातात. तल्लीनतेने त्या घटनेमध्ये जे काही होतंय तेव्हा विचार करतात, अरे श्रीकृष्ण तर हे लहान बाळ आहेत, हे आमच्यावर अवलंबून आहेत आणि आमच्यामध्ये वात्सल्य भावना आहेत, आम्ही यांची सुरक्षितता करायला पाहिजे. अशा सगळ्या प्रसंगामध्ये वारंवार वारंवार जेव्हा कोणी राक्षस येतात, तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा वात्सल्य भावनेने भीती निर्माण होते. तर भक्तांची श्रीकृष्णांप्रती एक भीती आहे. त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगितलं. आणि हा जो असं केंद्रित भीती आहे, त्याच्यामुळे एक काळजी निर्माण होते. श्रीकृष्ण सुरक्षित राहतील का? श्रीकृष्णांना कधी काही इजा होईल का? आणि त्या काळजीमुळे मनामध्ये एक भीती निर्माण होते. आज हे श्रीकृष्ण आपल्यासोबत आहेत, उद्या कुठला राक्षस यांना आमच्यापासून दूर पळवून घेऊन जाईल का? उद्या आमच्या देखत कुठला एक जंगलातला कोणी प्राणी आला, या बाळाला मारेल का? तर आधीचे सर्व जे दिव्य प्रसंग आहेत ते विसरलेत, इतिहास विसरले, भविष्यात काय होईल माहिती नाही. फक्त एवढं माहितीये, गर्गाचार्यांनी त्यांना सांगितलं होतं की हा जो बाळ आहे, हा अभूतपूर्व बाळ आहे. तर एका अर्थाने भविष्यवाणी केली आहे. एका अर्थाने देवतांनी पण कंसाला देवकीच्या आणि वसुदेवाच्या लग्नाच्या दिवशी आकाशवाणी केली की 8वा गर्भ मारेल. आणि जेव्हापर्यंत कंसाला मारत नाही तेव्हापर्यंत तरी यांना आश्वासन पाहिजे की नाही श्रीकृष्ण मारतील. पण भविष्याबद्दल संपर्क नाही आणि इतिहास पूर्णपणे विस्मरण होतं जेव्हा आपण तल्लीन होतो. तल्लीनता म्हणजे आपलं संपूर्ण लक्ष त्या एका क्षणामध्ये कोंडलंय. आधीचं काही माहिती नाही, पुढचं काही माहिती नाही. तर वारंवार हे श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत, आपण कधी विचार करू, अहो एवढे काय भीत आहे, आत्ताच नाही त्यांनी तुमच्या समोर त्या राक्षसाला मारलंय. पण नाही, ते सर्व आता विसरले. तर जेव्हा असं एका ठिकाणी केंद्रित
जेव्हा लक्ष असतं किंवा तल्लीनता असते, त्याच्यातून एक काळजी निर्माण होते, काळजीतून भीती निर्माण होते, आणि त्या भीतीतून निर्माण होते की कदाचित हे श्रीकृष्ण आज आपल्या सोबत आहेत, हे हरवणार तर नाही, हे दुरावणार तर नाही, आणि त्यामुळे ते आपल्यापासून दुरावणार तर नाही या भावनेतून अजून एक भावना निर्माण होते. आणि ती भावना निर्माण होते, त्याला आपण म्हणू शकतो, नाही नाही नाही, श्रीकृष्ण आमचे, श्रीकृष्णांना मी कुठेही कोणालाही घेऊन जाऊ देणार नाही. तर ही मालकीची जी भावना आहे, मी श्रीकृष्णांचा आणि श्रीकृष्ण माझे. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये सांगतात, वृंदावन वासींचे केवळ 2च भावना आहेत. प्रभुपादांचे वाक्य आहे ते. तर म्हणतात वृंदावन वासी म्हणजे काय, 2च भावना आहेत, मी श्रीकृष्णांचा आणि श्रीकृष्ण माझे. ह्या 2च गोष्टी त्यांना माहिती आहेत, बाकी सगळं नगण्य आहे. बाकी सगळे या 2 तत्वांचे किंकर आहेत, या 2 तत्वांचे दास आहेत. तर इथे जेव्हा श्रीकृष्णांप्रती काळजी निर्माण होते, भीती निर्माण होते, श्रीकृष्ण दुरावणार तर नाही, तेव्हा श्रीकृष्णांप्रती मालकीची भावना निर्माण होते. आणि त्या मालकीच्या भावनेतून प्रेम, त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जी आसक्ती आहे, ते अजून दाट होतं, अजून खोल होतं. अशा प्रकारे त्यांची ती तल्लीनता आहे, ती अजून अजून खोल होत जाते. तर हे तुम्हाला मी का सांगितलं, की जेव्हा आपल्याला श्रीकृष्णांच्या काळजीसाठी भीती वाटते, तर ते खरं वात्सल्य भाव आहे. जेव्हा श्रीकृष्णांच्या मित्रांना श्रीकृष्णांप्रती काळजीची भावना आहे, त्याला आपण खरा दाट सख्य भाव समजू शकतो. तशाच प्रकारे आपण सर्व भक्त आहोत, आणि आपल्या घरी पण मूर्ती आहेत. आपल्याकडून कोणी भक्ताच्या घरी जगन्नाथ बलदेव सोबत आहेत, कोणी भक्ताच्या घरी गौरनीता आहेत, कोणा भक्ताच्या घरी राधाकृष्ण असतील, कधी कोणा भक्तांच्या घरी फोटो असतील. ज्या प्रमाणात आपल्या हृदयामध्ये, आपल्या घरी ज्या मूर्ती आहेत, आपल्या घरी जे फोटो आहेत, त्यांच्या प्रती ही काळजीची भावना निर्माण होईल, त्या प्रमाणामध्ये आपल्या मनामध्ये त्या काळजीच्या भावनेतून मालकीची भावना निर्माण होईल. आणि त्या मालकीच्या भावनेतून आपलं जे प्रेम आहे ते अजून अजून दाट होईल. तर आपण नेहमी आपल्या घरी जे फोटो आहेत, आपल्या घरी ज्या मूर्ती आहेत, त्यांच्या प्रती नेहमी वात्सल्य भावना ठेवायला पाहिजे. हे फोटो, हे मूर्ती माझ्या स्वयंपाकावर अवलंबून आहे. हे फोटो, हे मूर्ती मी त्यांना झोपी घालतो त्याच्यावर अवलंबून आहे, नाही तर हे झोपणार नाही, नाही तर उपाशी राहतील. ह्या भावना आपल्यासाठी मूर्ती पूजेसाठी खूप पोषक भावना आहे. ते आपण यशोदामाईंकडून शिकू शकतो. अशा असंख्य गोष्टी आपण ब्रजवासींकडून शिकू शकतो. तर जसं भक्तांना श्रीकृष्णांच्या सुरक्षिततेसाठी भावना आहे, तशाच प्रकारे श्रीकृष्णांना पण भक्तांच्या सुरक्षिततेसाठी भीती वाटू शकते का? तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? श्रीकृष्ण तर परम परमेश्वर आहेत, त्यांना भविष्य माहिती आहे, इतिहास माहिती आहे, सगळ्यांबद्दल सगळं माहिती आहे, तरी पण त्यांच्या मनामध्ये हो. कारण श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. तुम्ही जसं मला प्रेम करता तशा प्रकारे मी तुम्हाला प्रतिसाद देतो. श्री चैतन्य चरितामृतामध्ये सनातन गोस्वामींना जेव्हा शिक्षा देत आहेत, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात. तेव्हा म्हणतात, 2 तत्व असतात. एक असतं आश्रय तत्व आणि एक असतं विषय तत्व. आश्रय म्हणजे अमुक अमुक भावनेचं स्थान, आणि विषय म्हणजे त्या भावना आपण कोणाप्रती करतोय, कोणत्या विषयाप्रती करतोय ते. तर साधारण आपण म्हणतो ना, की आपण श्रीकृष्णांप्रती प्रेम व्यक्त केले पाहिजे, आपण श्रीकृष्णांप्रती सेवा अर्पण केली पाहिजे. या अनुसार म्हणतात आश्रय तत्व काय आहे, तर म्हणतात परम आश्रय तत्व आहे श्री राधिका. श्रीमती राधाराणी आहेत, हे आश्रय तत्व आहे, आणि श्रीकृष्ण आहेत, हे विषय तत्व आहेत. याचा अर्थ काय? आपल्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये, आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी काही श्रीकृष्णांप्रती भक्ती भावना आहे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती जी काही प्रेमाची भावना आहे, त्या भावनेचा संग्रह केला, आपल्या सर्व भावनांचा, आपल्या सर्व भक्तांच्या प्रेमाचा एक संग्रह केला, तर तो संग्रह श्रीमती राधाराणींच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती जो प्रेमाचा एक महासागर आहे, भक्ती रसामृत सिंधू आहे, त्या भक्ती रसामृत सिंधूचा एक थेंब आहे, आणि त्या थेंबातून आपल्या सर्वांच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती जे प्रेम आहे ते प्रेम निर्माण झालंय. तर म्हणतात श्रीमती राधिका, श्रीमती राधाराणी इथे मागे आहेत. श्रीमती राधाराणींच्या मनामध्ये जे प्रेमाचं सागर आहे,
ते आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आश्रय, आपल्या सर्वांचं प्रेम तिथून उत्पन्न होतं. म्हणून श्री राधिका आहेत ते आश्रय तत्व आहेत आणि श्रीकृष्ण ते विषय तत्व आहेत. तर जर श्री राधिका आश्रय तत्व आहेत तर श्रीकृष्ण काय म्हणतात, पण माझा एक गुण आहे, जसं तुम्ही मला प्रेम कराल तसं मी पण तुम्हाला प्रेम करतोय. म्हणून जसं आपण म्हणतो मालकीची भावना येते, भीतीची भावना येते आणि त्यातून प्रेम दाट होतं. तर राधाराणींना पण श्रीकृष्णांप्रती प्रेमाची भावना आहे. तर जसं ये यथामाम प्रपद्यन्ते तसं श्रीकृष्ण हे भक्तांसाठी पण काळजी करतात. आपण म्हणू साधारणतः श्रीकृष्ण हे जर परमेश्वर असतील, त्यांना सर्व शक्तिशाली आहेत, सर्वात विद्वान व्यक्ती आहेत, सर्व विद्वत्तेचे स्रोत आहेत, त्यांना कशाची काळजी? प्रत्येक समस्येवर जर ज्यांच्याकडे समाधान उपलब्ध आहे त्यांच्या मनात काळजी असू शकते का? अहो, आमच्या मनात काळजी काय येते, कारण आमच्या डोळ्यासमोर एक समस्या असते आणि त्या समस्येवर आम्हाला समाधान नाही माहिती, म्हणून काळजी येते. श्रीकृष्णांकडे शक्ती आहे, श्रीकृष्णांकडे प्रवृत्ती आहे, श्रीकृष्णांकडे बुद्धी आहे, त्यांना कुठल्या समस्या आहेत आणि जर त्यांच्यासाठी समस्या नाहीये तर मग त्या समस्यांवर समाधान काढण्यासाठी काळजी का नाही? मी तुम्हाला योग मायेबद्दल सांगितलं होतं. जी योग माया भक्तांवर प्रभाव करते, देवकी मातेवर प्रभाव करते, जी यशोदा मातेवर प्रभाव करते, जी सर्व व्रजवासींवर प्रभाव करते आणि त्यांना विस्मरण करते की हे भगवंत आहेत आणि म्हणून त्यांच्याप्रती काळजी अनुभवा, तीच योग माया भक्तांजवळ श्रीकृष्णांना आणण्यासाठी श्रीकृष्णांवर पण आवरण करते आणि श्रीकृष्णांना पण विस्मरण करते की तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात. तर जसे भक्त हे पूर्णपणे विसरतात की श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यांच्या प्रती काळजी करतात, तसेच भगवंत विसरतात की मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे आणि वृंदावनामध्ये आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी, राधाराणींसाठी, गोपिकांसाठी, गोपांसाठी जेव्हा एखादे राक्षस येतात, आपण कालियाची लीला ऐकत होतो. कालियाची लीला जेव्हा ऐकली तेव्हा श्रीकृष्णांनी काळजीपोटी त्या कालियाला मारायचा प्रयत्न केला. असं नाही म्हटलं की नाही अरे हा कालिया माझ्या मित्रांना आणि माझ्या गायींना काय करणार नाही, त्यांना काळजी वाटली. तर हे आहे वृंदावन, जिथे भक्तांना एकमेकांशी आणि भक्तांना श्रीकृष्णांच्या जवळ येण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते होणार. योग माया आपली प्रभाव करणार. तर इथे श्रीकृष्ण घाबरलेले होते. आपण ते बघितलं की ती भीती खरी भीती आहे, खरी भीती आहे ती. श्रीकृष्णांच्या मनामध्ये वाटणारी भीती खरी भीती आहे. त्या भीतीने ग्रस्त होऊन श्रीकृष्ण तिथून पळून सुटले जातात आणि त्यांच्या मागे यशोदामाई एक काठी घेऊन फिरते आणि आकाशात सर्व देवता बघतायत हे काय चाललंय. सर्व ऋषी मुनी, सर्व देवता, सर्व साधू संत ज्या व्यक्तीच्या मागे पळतात ते व्यक्ती आज स्वतः पळतायत आणि त्यांच्या मागे त्यांचे भक्त त्यांना काठी घेऊन घाबरवतायत आणि हे यांच्या डोळ्यातून भीती दिसते आणि हे सगळं काय चाललंय. ब्रह्माजी आणि शंकरजी आणि सगळे देवता लोक विचार करतात हे काय चाललंय, काय खरी आहे की खोटी गोष्ट आहे ही. आणि तेव्हा पळत 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 श्रीकृष्णांनी भरपूर फिरवलं यशोदामाईंना. यशोदामाई एक गृहिणी आहेत, त्यांना काय अशी रोज धावण्याची पळण्याची काही सवय नाही, क्षत्रिय नाही आहेत की त्यांच्यामध्ये थोडं शरीर तसं असेल, साध्या वैश्य गृहिणी आहेत, त्यांच्याकडे तेवढी शक्ती नव्हती. तर जेव्हा पळता पळता खूप श्रीकृष्णांनी त्यांना पळवलं. श्रीकृष्णांना कोण धरणार, श्रीकृष्णांना कोण धरणार. तर असं म्हणतात त्यांच्या केसांमध्ये मालती फुलं होती, ती मालती फुलांनी विचार केले आम्ही ज्यांच्या डोक्यात आहोत, आम्ही ज्यांच्या केसांमध्ये आहोत ते परमेश्वराला धाक दाखवतायत, ते परमेश्वराला त्रास देत आहेत. उद्या जर परमेश्वरांनी आम्हाला विचारलं काय हो जे लोक आम्हाला त्रास देतात त्यांच्याकडून तुम्ही आहात का, तर आम्ही काय उत्तर देणार. तर म्हणतात आम्हाला या व्यक्तीचा संग नको. तर म्हणून ते उड्या मारत होते त्यांच्या केसातून की उद्या जर श्रीकृष्णांनी प्रश्न विचारला तर आम्ही म्हणणार आम्हाला जसं लक्षात आलं हे तुम्हाला त्रास देत होते तर आम्ही उड्या मारल्या आणि त्यांचा संघ सोडून दिला. आणि अशा करत करत यशोदामाईंनी खूप परिश्रम केले आणि त्यांच्या कपाळावर स्वेद बिंदू, त्यांना घाम फुटला. आणि हे जेव्हा श्रीकृष्णांनी बघितलं तेव्हा श्रीकृष्णांच्या मनामध्ये एक भावना आली, कदाचित मी माझ्या भक्तांना त्रास देतोय तर मी थोडं थांबायला पाहिजे. आणि श्रीकृष्णांनी थांबले आणि यशोदामाईंनी त्यांना एका हाताने धरलं. तेव्हा यशोदामाई विचार करतायत जर याला मी योग्य शिक्षा नाही दिली आणि योग्य शिकवण नाही दिली तर याचा पुढे काय होणार.
तर या संपूर्ण प्रसंगामध्ये वारंवार मी तुम्हाला सांगितलं की कसं तल्लीनता असेल, तल्लीनतेमध्ये आपण बाकी सर्व गुण विसरतो. तर यशोदामाई पूर्णपणे तो जो मुखामध्ये विराट रूप ब्रह्मांड यशोदेला दाखवला होता, ते यशोदामाई पूर्णपणे विसरली आहे. आणि आता त्यांना वाटतंय की हे श्रीकृष्ण माझे मुलगे आहेत, हा माझा मुलगा आहे, याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, याला योग्य शिकवण देणं हे पण माझं कर्तव्य आहे. तर प्रभुपादांच्या जीवनामध्ये श्रील प्रभुपाद नंतर आपल्या शिष्यांना एक गोष्ट सांगतात. म्हणतात, लहानपणी मी खूप हट्टी होतो. तर म्हणतात, अनेक वेळा मी जेव्हा आई वडिलांसोबत बाजारात जायचो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्यांना मागायचो. आणि एकदा मी वडिलांना म्हटलं, मला ही बंदूक पाहिजे. तर एक प्लॅस्टिकची वगैरे किंवा लाकडाची तेव्हा बंदूक असेल, तर त्यांच्या वडिलांनी त्वरित एक बंदूक त्यांना घेऊन दिली. मग म्हणतात, मला एक बंदूक नाही पाहिजे, मला 2 हातांमध्ये 2 बंदुकी पाहिजे. तर त्यांच्या आईंनी तेव्हा लगेच त्यांना ओरडले आणि म्हणाले, 2 बंदुकी मिळणार नाही, 1 बंदूक मिळाली खूप झालं. तर प्रभुपाद सांगत होते आपल्या शिष्यांना, लगेच मी असं एकदम जमिनीवर लोळायला लागलो आणि खूप हट्ट केले आणि रडायला लागलो आणि खूप मोठा गोंधळ केला तिकडे की नाही नाही, मला 2 हातांसाठी 2 बंदुकी पाहिजेत. आणि तेव्हा माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. तर वडिलांनी लगेच माझी दुसरी बंदूक पण मला घेऊन दिली आणि तेव्हा मी कुठे शांत झालो. पण माझ्या आईनी नेहमी मला धाक दिला. माझ्या आईनी नेहमी मला चांगले संस्कार घडवले. तेव्हा प्रभुपाद असं सांगतात की माझ्या वडिलांनी मला नेहमी माझे जे लाड होते ते पुरवले, पण माझ्या आईनी नेहमी मला संस्कार दिले. तशाच प्रकारे मला ती आठवण झाली की इथे आपण बघतो अनेक वेळा की नंद महाराज आहेत, हे नेहमी श्रीकृष्णांची बाजू घेतात, नेहमी श्रीकृष्णांना जवळ करतात, त्यांच्या चुका माफ करतात. पण यशोदामाईला आज लक्षात आलं, एकतर सर्व गोपिकांनी विविध तक्रारी केल्या होत्या आणि त्यावरून आज हे श्रीकृष्णांनी जे त्यांना पळवलं त्याच्यावरून पण थोडा राग आला. तिथे ते लोणी त्यांनी सगळं नाश केलं दगडांनी फोडून, त्याचा त्यांना राग आला. तर म्हणाले, यांना जर मी शिक्षा नाही दिली, याला जर मी नीट शिकवण नाही दिली, तर उद्या हा खूप खोडकर होईल आणि उद्या हा नेतृत्व करू शकणार नाही आपल्या पूर्ण समाजाचं. तर याला शिकवण देणं, याला नीट संस्कार घडवणं हे माझं कर्तव्य आहे. तर प्रत्येक आईला यशोदामाई हे शिकवतायत की जसं यशोदामाई श्रीकृष्णांप्रती संस्कार घडवण्यासाठी आतुर आहेत, तसं प्रत्येक आईला यशोदामाई शिकवतायत की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवायला पाहिजे. जर आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार नाही घडवले तर कोण घडवणार? तर म्हणून कधी भीतीने, कधी प्रेम करून, कधी दूध पाजून, कधी दही घुसळून, कधी दूध उकळून, काही करून येन केन प्रकारेण, पण आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत आणि त्यांना चांगलं वळण दिलं पाहिजे. तर त्यांनी असा विचार केला की याला आज आपण बांधायला पाहिजे, कारण यांनी माझी भीती अनुभवली आहे आणि माझ्यापासून भिवून जर हा चुकीने असं जंगलात कुठेतरी पळून गेला तर कदाचित काही जंगली प्राणी त्याला त्रास देऊ शकतात किंवा पळत गेलं तर थोडी जरी काही भेट झाली तर कुठले नखांनी वगैरे त्याला त्रास देऊ शकतात, काही होऊ शकतं. त्याला बांधणं गरजेचं आहे आणि थोडी शिक्षा पण दिली पाहिजे. आता कसं बांधायचं? तर इकडे तिकडे बघितलं तर अंगणामध्ये एक उखळ होती दुसरी, तर ही मोठी उखळ होती. तर या उखळीला बांधू आपण. तर त्यांनी लगेच श्रीकृष्णांना तिथे घेऊन गेले. श्रीकृष्ण आता भीतीच्या अवस्थेत आहेत. श्रीकृष्णांना लक्षात आलंय आता मला शिक्षा मिळणार, अपराधीला पोलिसांनी धरलंय, आता तो काही पळून जाऊ शकत नाही. आणि असे वारंवार आपल्या हातांनी काजळ लागलेले आपले डोळे चोळत होते. आणि आपल्याला वर्णन मिळतंय भागवतामध्ये की डोळ्यांखाली ते सर्व काजळ असं पूर्ण अश्रूंमुळे थोडं वाहायला होतं आणि असं थोडं विस्कळीत झालं होतं. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण विचार करतात, आता मला माहिती नाही काय शिक्षा मिळेल. आणि तेव्हा यशोदामाईंनी विचारलं, आता मी याला बांधते. आणि विचार केला, कसं बांधू आता याला? तेव्हा त्यांनी आपल्या केसांना बांधलेली एक छान अशी सुवर्ण दोरी होती बांधायची, ती त्यांनी सोडली आणि म्हणाले, नाजूक आहे ही, ही काय रश्शी नाही, गायींना बांधायची रश्शी नाही, वासरांना बांधायची रश्शी नाही, ही तशी नाजूक सॉफ्ट मऊ मऊ अशी आहे, त्यांनी मी बांधते. आणि त्यांनी बांधायचा प्रयत्न केला. त्यांनी बांधायचा जेव्हा प्रयत्न केला तर म्हणाले, मी आता बांधू तरी कसं? याचे हात बांधू का? पण हात बांधल्याने बिचाऱ्याचे हे कोमळ कोमळ मृदू हात आहेत, त्यांना इजा होईल. याचे पाय बांधू का? पाय बांधल्याने याला त्रास होईल. असा कुठला भाग आहे ज्याला मी बांधू शकते, ज्याने माझं पण काम होईल आणि माझ्या या नाजूक श्रीकृष्णांना
अधिक शारीरिक त्रास नाही होणार. तेव्हा त्यांना लक्षात आलं त्यांचं उदर, त्यांचं पोट, जसं गणेशाला, गणपतींना म्हणतात लंबोदर, लंब उदर, त्यांचं पोट मोठं आहे तर त्यांना म्हणतात लंबोदर. तसं म्हणतात या श्रीकृष्णांच्या पोटाला जर मी बांधलं तर एक चांगली गोष्ट आहे. एक तर बांधल्या पण जातील आणि थोडे हातपाय मोकळे असले तर माझ्या मुलाला जास्ती त्रास पण नाही होणार. तर म्हणून त्यांनी अशी ती दोरी घेतली आणि त्यांना बांधायचा प्रयत्न केला. तर त्यांना लक्षात आलं 2 बोट एवढी रुंदी त्याची दोरीची कमी पडली त्यांना बांधण्यासाठी. तर हे जेव्हा चालू होतं तेव्हा म्हणतात काही तिथल्या त्यांच्या दासी होत्या किंवा शेजारच्या काही गोपिका होत्या, त्या पण ते बघत होत्या की हे सगळं काय चाललंय. आज श्रीकृष्णांची चांगलीच फजिती होणार आहे वाटतं. एवढे दिवस सर्व गोपिकांची फजिती केली आणि यशोदामाई नेहमी त्यांची बाजू घ्यायचे. आज असं वाटतं की श्रीकृष्णांना चांगली अद्दल घडणार आहे. ते पण सगळं बघत होते. तर लगेच यशोदानी सांगितलं थोडं आतमधून रश्शी घेऊन या. तर त्यांनी पण थोड्या नाजूक नाजूक रश्श्या आणल्या आणि यशोदामाईंनी लगेच त्यांना बांधलं आणि पुन्हा एकदा जेव्हा असं बांधायला गेले, गाठ मारायला गेले, तेव्हा पुन्हा एकदा 2 बोट लहान पडले. यशोदामाई विचार करतात असं आजपर्यंत कधी झालं नाही, हे सगळं काय चाललंय. हे बघून सगळे गोपिका पण विस्मित आहेत. म्हणतात जा अजून दोऱ्या घेऊन या. तर आता नंद महाराजांच्या घरी, ज्यांच्या घरी एवढ्या गायी आहेत, तिथे रशीची काही कमी नाही. वासरांना बांधायला लागतं कधी दूध पिताना किंवा दूध काढताना गायींचे मागचे 2 पाय बांधायला लागतात. गायींना गोठ्यामध्ये बांधण्यासाठी रस्सी खूप होती. अनेक अनेक असे रश्श्या आणल्या सर्व गोपिकांनी घरातून आणि ते सर्व एक एक देत होते. अनेक वेळा यशोदामाईंनी प्रयत्न केला, पण नेहमी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा श्रीकृष्णांच्या मनात होतं मी बांधल्या जाणार नाही. मी गीतेमध्ये सांगणार आहे पुढे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, मी धर्मस्थापनेसाठी या जगात येतो आणि बाल लीलेमध्ये माझा धर्म आहे खोडकरपणा करणे, खोड काढणे, लोणी चोरणे, दही चोरणे, मित्रांसोबत वेगवेगळ्या नवीन नवीन गमती करणे. हा माझा धर्म तुम्ही कसं विस्कळीत करू शकता, तुम्ही कसं थांबवू शकता. हा माझा धर्म आहे, माझा धर्म करण्यापासून तुम्ही कसं थांबवू शकता. तर श्रीकृष्णांनी हे स्वीकारच नाही केलं की मला तुम्ही बांधू शकता. आणि म्हणून यशोदामाई कितीतरी प्रयत्न करतायत, वेगवेगळ्या दोऱ्या आणतायत आणि विस्मित होत आहेत. मी एवढ्या दोऱ्या बांधते पण त्यात बांधल्या का नाही जात आहेत. शेवटी त्यांना राहावे ना. मनामध्ये ती भावना होती ना, मी तुम्हाला बोललो आईची भावना, संस्कार घडवण्याची भावना. ते म्हणाले आज तर मी सोडणार नाही, आज याला मी अद्दल घडवणार आहे. यशोदामाईंनी त्या गोपिकांना सांगितलं माझ्या घरातल्या सर्व जर रस्त्या संपल्या असतील तुमच्या घरातल्या रस्त्या घेऊन या. त्या गावातल्या सर्व रस्त्या यशोदामाईंकडे घेऊन आल्या. आपल्या आचार्य म्हणतात कधी कधी माहिती आहे एखाद्या वटवृक्षाखाली एखादी देवी उभी असते. देवीचं छोटस मंदिर असतं गावामध्ये आणि त्या वटवृक्षाचे सर्व असे ते मूळ असतात, ते असे माहिती असे पसरलेले असतात सगळीकडे. तशा प्रकारे एके वेळी असं दिसत होतं एवढ्या सगळ्या रश्श्या होत्या त्या वटवृक्षाच्या मुळासारखे होते आणि यशोदामाईची अशी गुडघ्यांवर बसून श्रीकृष्णांना बांधायचा प्रयत्न करते. एका देवीसारखी वाटत होती. एवढ्या रश्श्या तिकडे आल्या होत्या, एवढ्या दोऱ्या तिकडे एकत्र आल्या होत्या. त्या सर्व दोऱ्यांना बांधून यशोदामाई वारंवार प्रयत्न करते बांधण्यासाठी. आणि श्रीकृष्णांच्या अनेक अनेक शक्ती आहेत. तर श्रीकृष्णांची एक शक्ती आहे तिचं नाव आहे विभूती शक्ती. विभूती शक्ती म्हणजे त्यांची ऐश्वर्य शक्ती. ऐश्वर्य शक्ती म्हणाली मी काय बांधू देणार नाही माझ्या स्वामींना. पण असं करता करता अनेक अनेक रश्या बांधता बांधता यशोदामाईंना जी काही ती ओढ होती, हा माझा मुलगा आहे, याला चांगली शिकवण द्यायची आहे, याला चांगले संस्कार घडवायचे आहेत, मला अजून काही माहिती नाही, नाहीतर उद्या हा पूर्ण समाज माझ्या मुलावर हसेल. यशोदेनी आपल्या आईला काही यशोदेनी आपल्या मुलाला काही चांगले संस्कार घडवले नाही असं हसण्यापेक्षा चांगले संस्कार घडवणं महत्वाचं आहे. तर म्हणून असं म्हणतात ही बांधण्याची क्रिया सुरू झाली सकाळी आणि संपली संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत यशोदामाई केवळ ही दोरी बांधण्याची प्रक्रिया करते आणि तेव्हापर्यंत संपूर्ण गाव तिथे उपस्थित होतं. आणि कधी कधी यशोदामाईंना वाटतंय की या गावकरी मंडळींनी काही जादू वगैरे तर नाही केली माझ्यावर. तर एकदा म्हणतात तुम्ही काही जादू वगैरे केली असेल तर ती जादू काढा कारण मला याला बांधायचंय. आणि सर्व गावकरी मंडळी म्हणतात अहो तुम्ही आमच्या राणी आहात, तुमच्या विरुद्ध आम्ही जादू वापरणार का. जरी आम्हाला जादू येत असती, जादू येत नाहीये, पण जरी जादू येत असती तर तुमच्या सेवेमध्ये आम्ही जादू वापरली असती. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही बांधा बांधा.
तर काही लोक म्हणतात बांधा, काही लोक म्हणतात श्रीकृष्णांची मस्करी बघूया. असं करत करत जेव्हा श्रीकृष्णांनी बघितलं, यशोदा माईला मला का बांधायचंय? यशोदा माईला मला त्रास देण्यासाठी नाही बांधायचं. यशोदा माईला माझ्या कल्याणासाठी मला बांधायचंय. यशोदा माईला मी भीतीपोटी जंगलात जाऊन स्वतःला काहीतरी त्रास करून घेईन ते त्याच्यापासून वाचवण्यासाठी मला बांधायचंय. तेव्हा श्रीकृष्णांचं मन बदललं आणि त्यांनी जेव्हा भक्ताचे परिश्रम बघितले, तर यामध्ये सनातन गोस्वामी भक्त परिश्रम हा शब्द वापरतात. तर हा स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 18 किंवा 19 आहे. तर यामध्ये असं सांगितलंय की स्वमातु स्विन्न गात्राय विस्रस्त कबरस्रज. म्हणतात स्वमातु स्विन्न गात्राय, स्वेद बिंदू जेव्हा बघितले तेव्हा म्हणतात विस्रस्त कबरस्रज, आणि सर्व फुलं जे खाली पडलेले बघितले तर म्हणतात दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपया आसीत स्वबंधने. तर याच्यामध्ये शुकदेव गोस्वामींनी खूप छान शब्द वापरलाय, दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण. जेव्हा श्रीकृष्णांनी यशोदा माईंचे स्वतःच्या भक्ताचे परिश्रम बघितले तेव्हा म्हणतात कृपया आसीत स्वबंधने. तर हा जो शब्द वापरलाय हा स्वबंधने वापरलाय, हा भक्त बंधने नाही वापरलाय. भक्त बंधने म्हणजे काय? जेव्हा इतरांनी मला बांधायचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णांनी बांधून घेतलं नाही. म्हणतात स्वबंधने. स्वबंधने म्हणजे यशोदा माई श्रीकृष्णांना एवढ्या प्रिय आहेत जणू काही ते एकच शरीर आहेत. असं म्हणतात भक्त जेव्हा श्रीकृष्णांच्या इच्छेपूर्तीसाठी परिश्रम करतात, भक्त जेव्हा गुरूंच्या इच्छेपूर्तीसाठी परिश्रम करतात, तेव्हा गुरूंची इच्छा आणि भक्तांची इच्छा एकत्र होते. श्रीकृष्णांची इच्छा आणि भक्तांची इच्छा एक होते. तेव्हा ते भक्त श्रीकृष्णांना एवढे जवळ जातात, तेव्हा ते भक्त गुरूंना एवढे जवळ जातात की जणू काही एकच होतात. म्हणून शुकदेव गोस्वामींनी परबंधने किंवा भक्त बंधने हा शब्द नाही वापरलाय, स्वबंधने. याच्यामध्ये खूप छान शिकवण आहे. श्रीकृष्णांना बांधण्यासाठी सर्वजण आतुर आहेत आणि सर्वजण म्हणतात, अनेक वेळा मी बघतो जेव्हा गोवर्धन परिक्रमा करत असतो तेव्हा तिथे भक्त लोक अशी विनवण्या करत असतात, राधे राधे श्याम मिला दे, असं म्हणतात हे राधाराणी आम्हाला श्याम सुंदर अशी भेट करून द्या. पण ज्या श्याम सुंदराला आपण शोधतोय ते श्याम सुंदर आपल्याला भेटतील. तर आपण भागवत जर वाचलं तर भागवतामध्ये लिहिलंय, जर आपण आपल्या आयुष्यामध्ये श्रीकृष्णांच्या इच्छापूर्तीसाठी, श्रीकृष्णांच्या कल्याणासाठी, श्रीकृष्णांना त्रास होऊ नये म्हणून गुरूंच्या म्हणण्यानुसार जर परिश्रम केले, आणि त्या परिश्रम कसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला घाम पण जरी फुटलाय तर त्या परिश्रमाला बघून श्रीकृष्ण स्वतःला आपल्याद्वारे बांधून घेतात, कृपया आसीत स्वबंधने. तर म्हणून जरी आपल्याला शुद्ध हरिनाम जमत नसेल, शुद्ध हरिनाम महत्वाचा नाहीये, पण शुद्ध हरिनाम घेण्याचे प्रयत्न महत्वाचे. आपल्याला शुद्ध श्रवण करणं कदाचित शक्य नसेल, पण शुद्ध श्रवण करण्याचे प्रयत्न प्रामाणिक गरजेचे. म्हणून आपण जे काही आपल्या मोठ्या मोठ्या वैष्णवांकडून, मोठ्या मोठ्या गुरूंकडून, श्रील प्रभुपादांकडून ऐकतो, कदाचित त्या सर्व गोष्टी आपल्याला आज शक्य नाहीये, पण त्या सर्व गोष्टी करण्याचा जर आपण प्रामाणिक प्रयत्न केला तर आपले परिश्रम बघून, आपला फुटलेला घाम बघून आणि आपले पूर्ण जी वेशभूषा आहे ही जेव्हा विस्कळीत होते तेव्हा श्रीकृष्ण प्रभावित होतात आणि स्वतःला बांधून घेतात. तर हे जे 2 बोट कमी पडत होते ते जेव्हा श्रीकृष्णांनी स्वबंधने, जेव्हा स्वतःला त्यांनी कबूल केलं, तेव्हा असं म्हणतात की श्रीकृष्णांची विभूती शक्ती होती ना, जी आधी त्यांना बांधू देत नव्हती, तशी श्रीकृष्णांची अजून एक शक्ती आहे, तिचं नाव आहे कृपा शक्ती. तर कृपा शक्ती ही राणी आहे सर्व शक्तींची. तर या कृपा शक्तींनी विभूती शक्तीला आज्ञा दिली नाही, आता श्रीकृष्णांचं मूड, श्रीकृष्णांची भावना आता बदलली आहे, आता त्यांना बांधून घ्यायचंय. तर तुम्ही विभूती शक्ती आता जरा शांत बसा आणि आता श्रीकृष्णांना बांधून घेऊ द्या. आणि जशी कृपा शक्तीने हा आदेश दिला तेव्हा बाकी सर्व शक्ती शांत बसल्या आणि श्रीकृष्णांना बांधण्यामध्ये यशोदामाई समर्थ झाली. त्यामध्ये काही आचार्य असं म्हणतात की तेव्हा तितक्यात राधाराणी तिथे आल्या, राधाराणींपर्यंत पण ही खबर पोचली आणि तेव्हा यशोदामाईंनी राधाराणींना सांगितलं, अगं मी भरपूर रश्शी घेतली आणि अगं मी भरपूर दोऱ्या घेतल्या पण श्रीकृष्णांना बांधू नाही शकले,
कृपया तुझ्या केसांना ज्या काही दोरी किंवा रशी आहे ती देशील का मला. तेव्हा राधाराणींनी स्वतःच्या केसांची दोरी दिली. तेव्हा ती दोरी जेव्हा बांधली तेव्हा श्रीकृष्ण बांधल्या गेले, असंही एक आचार्य दृष्टिकोन देतात. पण गमतीची गोष्ट आहे की जेव्हा यशोदामाईंचे परिश्रम बघितले तेव्हा श्रीकृष्णांनी बांधून घेतलं. तर हे जे 2 बोट कमी पडत होते त्याच्यावर आपले एक आचार्य आहेत विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, ते अजून एक खोल आपल्याला देतात. पूर्ण दिवस जेव्हा यशोदामाई स्वबळावर स्वशक्तीने जेव्हा बांधण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा यशोदामाईकडून ते बांधल्या नाही गेले. तर म्हणतात ज्या ज्या मार्गांमध्ये लोक स्वतःच्या शक्तीच्या आधारावर परमेश्वराला जाण्याचा प्रयत्न करतात, ज्या ज्या मार्गाने भक्त स्वशक्तीने श्रीकृष्णांना समजण्याचा, श्रीकृष्णांना आपल्या बुद्धीमध्ये धरण्याचा, आपल्या बुद्धीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतात, ते मार्ग निष्फळ ठरणार. कर्म मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग. कर्म मार्गामध्ये पुण्य कर्म करा असं सांगतात, आणि पुण्य कर्म करून आपल्याला असं एक आश्वासन दिलं जातं की आपण जसे पुण्य कर्म करू तसे आपण श्रीकृष्णांना आपल्या पुण्य कर्मामध्ये धरू. पण हा मार्ग श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी निष्फळ ठरेल. ज्ञान मार्गामध्ये सांगतात विविध पुस्तकं वाचा, विविध शास्त्र वाचा आणि श्रीकृष्णांना आपल्या बुद्धीमध्ये धरण्याचा प्रयत्न करा, निष्फळ ठरणार. आणि ध्यान मार्गामध्ये स्वतःच्या नियंत्रित मनाच्या आधारावर आपल्या मनामध्ये आपण श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ असं आपल्याला एक ध्येय दिलं जातं, तो मार्ग पण निष्फळ ठरणार. जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांना प्रसन्न नाही करत तेव्हापर्यंत हे स्वराट श्रीकृष्ण आहेत, हे श्रीकृष्ण पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांना आपण केवळ आपल्या प्रामाणिकतेने प्रभावित करू शकतो, आपल्या परिश्रमाने प्रभावित करू शकतो. आपण इतर कुठल्या स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या मनाच्या नियंत्रणाने आपण श्रीकृष्णांना प्रसन्न नाही करू शकत. तर आपले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात जेव्हापर्यंत श्रीकृष्णांनी स्वबंधने नाही केलं तेव्हापर्यंत यशोदामाई त्यांना बांधू नाही शकली. तर म्हणाले ते 2 बोटातला एक बोट आहे आपले परिश्रम, आणि म्हणतात दुसरं बोट आहे श्रीकृष्णांची कृपा. तर जसं आपण कधी बँकेमध्ये लॉकर असतात आपले, आणि त्याची एक चावी आपल्याकडे असते आणि एक चावी बँकेकडे असते. जर आपल्याला आपलीच गोष्ट बँकेच्या लॉकर मधून काढायची आहे, त्याआधी आपण आपली चावी टाकतो, अर्धी फिरवतो, मग नंतर ते बँकेचे लोक येतात आणि ती पूर्ण चावी फिरवतात, त्यांच्याकडे एक ती चावी असते. अशा या दोन्ही चाव्या जेव्हा फिरतात तेव्हा तो लॉकर उघडतो. केवळ बँकेच्या चावीने नाही उघडणार आणि केवळ आपल्या चावीने नाही उघडणार. जरी आपल्याकडून हरवली तरी आपलं मालमत्ता सुरक्षित आहे. तशाच प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेमाचा ठेवा काय आहे, ते एक सुंदर गाणं आहे, भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार ठेवा. तर भक्तीचाच ठेवा ज्या लॉकर मध्ये आहे श्रीकृष्णाच्या हृदयात आहे, त्या लॉकरच्या 2 चाव्या आहेत. एक आहे आपलं परिश्रम आणि दुसरे श्रीकृष्णांची कृपा. तर या दामोदर महिन्यात ही लीला घडली, दिवाळीच्या दिवशी ही लीला घडली. तर गमतीची गोष्ट आहे की पूर्वीच्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्र होते, ते पण आपल्या भक्ताच्या वचनांनी बद्ध झाले होते. दशरथ महाराजांनी त्यांना सांगितलं होतं कैकेयीद्वारा की तुम्हाला 14 वर्षाचा वनवास होईल, आणि दिवाळीच्या दिवशी प्रभू रामचंद्र त्या बंधनातून एका अर्थाने आपण म्हणू शकतो मुक्त झाले. त्या बंधनातून, भक्ताच्या बंधनातून श्रीकृष्ण कधी मुक्त होत नाहीत, पण असं म्हणू शकतो की त्या दिवशी ते 14 वर्ष वनवासाचे समाप्त झाले आणि श्रीकृष्ण अमावस्येच्या दिवशी जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा सर्वांनी दिवे लावून प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं. तर तिथे त्या लीलेमध्ये प्रभू रामचंद्र त्या बंधनातून मुक्त झाले होते, 14 वर्षाच्या वनवासातून मुक्त झाले होते. आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण या उखळ बंधनाच्या लीलेमध्ये फसले आणि यशोदामाईद्वारे बांधल्या गेले. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मग आपण समाप्त करूया. आपण ते चित्र बघितलं असेल यशोदा आणि दामोदरचं, तेव्हा श्रीकृष्णांना पोटाभोवती बांधलंय, आपण त्याच्यावर पण चर्चा केली. तर रश्शीला म्हणतात दाम आणि पोटाला म्हणतात उदर संस्कृतामध्ये, आणि म्हणून त्या दिवशीपासून श्रीकृष्णांना एक नवीन नाव प्राप्त झालं, दाम उदर, दामोदर. आणि त्या दिवशीपासून श्रीकृष्ण नवीन नाव प्राप्त झालं दामोदर. आणि हे नाव दामोदर खूप विख्यात आहे. वृंदावनामध्ये जेव्हा श्रीकृष्ण होते तेव्हा अनेक गोपिका त्यांना कधी दामोदर म्हणायचे, कधी माधव म्हणायचे, पण दामोदर हे नाव वृंदावनामध्ये खूप फेमस आहे, कारण सर्व गावाने, सर्व गोपिकांनी ही लीला बघितली होती. आता एक छोटीशी गोष्ट, जर ती दोरी पोटाभोवती आहे आणि त्यांचे हात मोकळे आहेत, श्रीकृष्ण आपल्या हाताने ती गाठ सोडू शकत होते की नाही?
हात जर बांधलेत आणि पोटाला गाठ बांधली आहे तर बांधू शकत नाही, सोडू शकत नाही. पण हात मोकळे होते तर स्वतःच्या हातांनी ती गाठ सोडू शकत होते, कारण यशोदामाईंनी त्यांना पोटाला त्या दोरीनी बांधले आणि पुन्हा एकदा आपले काम करायला निघून गेले. श्रीकृष्णांच्या सेवेसाठी त्यांना अजून जे काही करायचं होतं ते करायसाठी निघून गेले. पण बघा, गमतीची गोष्ट आहे की श्रीकृष्णांनी तिथे उभ्या उभ्या स्वतःच्या हाताने ती गाठ सोडली नाही, किंवा आपल्या मित्रांना बोलवलं नाही आणि त्यांना सांगितलं अरे ही गाठ सोड, झालं आता आईचं काम झालं. त्यांना संपूर्ण जगासमोर हे एक संदेश द्यायचा होता की बघा बघा बघा, मी स्वतंत्र आहे, मी स्वराट आहे, मला कधी कोणी बांधू शकत नाही, पण माझ्या भक्ताच्या प्रेमाद्वारे मी बांधले गेलो आहोत. आणि ज्या व्यक्तीला कधी कोणी बांधू शकलं नाही त्यांनी स्वतःला बांधून घेतलं, आणि केवळ बांधून नाही घेतलं तर ते बांधणं लांब काळासाठी स्वीकार केलं. आणि ते चित्र आज आपल्या सर्वांच्या घरी उपस्थित आहे, यशोदा दामोदराचं. जेव्हा श्रीकृष्ण आपले हात असे मोकळे आहेत आणि यशोदा माईला प्रार्थना करतायत, पण प्रार्थना करणाऱ्या हातांनी कधी पोटाला बांधलेली दोरी सोडण्याचा प्रयत्न नाही केला, कारण त्यांना आपल्या सर्वांना याच्यातून शिकवायचं आहे. हे भक्त हो, मला बांधण्यासाठी ज्ञान नको, मला बांधण्यासाठी उच्च कुळातला जन्म नको, मला बांधण्यासाठी बुद्धी नको, मला बांधण्यासाठी नियंत्रित मन नको, मला बांधण्यासाठी प्रामाणिक परिश्रम आहेत. माझी सेवा करण्यासाठी माझ्यासाठी काय योग्य आहे, माझी काळजी आहे का तुम्हाला, मला काय योग्य वाटतं त्याच्यासाठी तुम्ही कार्यरत आहात का, आणि मला जे आवडत नाही त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचंय का. अशा प्रकारे जर आपण गुरु आज्ञेनुसार, श्रील प्रभुपादांच्या म्हणण्यानुसार आपण जर आपलं जीवन श्रीकृष्णांना अर्पण केलं, तर नक्कीच आपण पण कधीतरी यशोदामाईच्या मार्गावर चालू शकतो आणि यशोदामाईंच्या दासीच्या रूपामध्ये ही दामोदर लीला पुन्हा एकदा, जी नित्य लीला आहे, वारंवार होत असते, ती पुन्हा आपण स्वतःच्या डोळ्यांनी पण बघू शकू. हरे कृष्ण. जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. जय श्री श्री राधा दामोदर भगवान की जय. जय श्री श्री यशोदा दामोदर भगवान की जय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि.